नेदरलँडचे एक म्हणजे वृद्ध माणूस फोटोग्राफर होते, एक 70 वगैरे वय असेल त्यांचं, बाहेर नेदरलँडची. तर मी त्यावेळेस जस्ट युरोपमधून नेदरलँड आम्स्टरडॅम वगैरे फिरून आलो होतो फॅमिली बरोबर. तर मी त्यांना म्हणजे आम्ही गप्पा मारत होतो, तर मी त्यांना म्हटलो की असं की तुमचं आम्स्टरडॅम खूप भारी आहे, म्हणजे बाकीचे तिथं विंड मिल्स आहेत हजारो वर्ष, म्हणजे 350-400 वर्षापूर्वीचे विंड मिल्स आज बाहेर एवढ्या भारी आहेत, आम्हाला आवडले एकदम आम्स्टरडॅम. तर तो मला म्हटला म्हणजे तुम्ही लकी आहे. मी त्यांना म्हटलो, तो म्हणतो आम्ही नाही लकी, तुम्ही लकी, तुमच्याकडे वाघ आहे, आमच्याकडे वाघ नाही. मला ते इतकं आवडलं ना त्यावेळेस. म्हणजे बाहेरच्या लोक जगात 80-90% वाघ फक्त भारतात आहे. म्हणजे ताजमहल जेवढा गौरव आहे ना तेवढं वाघ जास्त गौरव आहे आपला. हे आहेत डॉक्टर संग्राम इंदुरे, ज्यांनी नुसते वाघ बघितले नाही तर त्यांच्या चालीरीती, हालचाली, त्यांचे स्वभाव, त्यांची शिकार करण्याची पद्धत, स्वच्छता या अशा अनेक बाबींचा त्यांनी अभ्यास केला. तसेच त्यांनी अनेक गडकोट किल्ल्यांना पण भेट दिली. ते आज या आपल्या उपक्रमाची माहिती सांगतायत. पु ल देशपांडे म्हणतात की उपजीविकेसाठी असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावर थांबू नका. साहित्य, संगीत, नाट्य, कला, क्रीडा यापैकी एखाद्या कलेचा छंद जोपासा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण तुम्ही का जगायचं ते तुमचा छंद तुम्हाला सांगेल. त्यामुळं सुरुवातीपासून म्हणजे वैद्यकीय सेवा मी 2009 पासून प्रॅक्टिस करतोय. तेव्हापासून मी गडकोट भटकंतीचा छंद जोपासला. महाराष्ट्रातल्या 250 गडकोटांना भेट दिली. नंतर हळूहळू गडकोटांबरोबर मला जंगल भटकंतीचं पण वेड लागलं आणि गेल्या 7-8 वर्षात भारतातली अनेक जंगलं मी पालथी घातली. म्हणजे त्यावेळेस म्हणजे वाघांचे जे अनुभव आले किंवा वाघांची जे वैशिष्ट्य मला जाणवली ती मी तुम्हाला आज या व्याख्यानातून थोडक्यात सांगणार आहे. आपला विषय आहे वाघाच्या मागावर. त्या प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. डॉक्टर संग्राम इंदुरे असे आपले प्रमुख पाहुणे. हे MS शल्य विशारद आणि डायरेक्टर धन्वंतरी हॉस्पिटल स्वराज क्लिनिक. 15 वर्षापासून डॉक्टर वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. पुण्यातील ताराचंद हॉस्पिटलमध्ये मानस शल्य चिकित्सक तसंच ताराचंद रुग्णालयात आजवर शेकडो मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील 200हून अधिक गडकोटांची भटकंती हे डॉक्टरांचा एक दुसरा विशेष. गडकिल्ले आणि मी या नावाने फोटो प्रसिद्ध. राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे या संदर्भ ग्रंथाचे सहलेखक. सामना या वर्तमानपत्रात गडकोटाविषयी नेहमीच लेखमाला करतात. अनेक दिवाळी अंकात मुखपृष्ठाचा मान व गडकोटावरील लेख प्रसिद्ध. श्री ची ग गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या गडकोटावरील लिहिलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीवर मुखपृष्ठाचा मान. नागपूर जिल्ह्यातील औसा किल्ल्यावरील दुर्मिळ शरभ शिल्प प्रकाश जोतात आणले. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. भारतातील अनेक जंगलात भटकंती, वाघावर विशेष अभ्यास, पूरग्रस्त भागात व दुर्गम भागात अनेक वैद्यकीय कॅम्प, दुर्गम भागातील शाळांमध्ये ग्रंथदिंडी वाटप. डॉक्टरांना विनंती करते, थोडा उशीर झालेला आहे पण तरी त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. शेकडो हजारो वर्षांचा इतिहास आहे. महाभारतातला एक श्लोक आहे, निर्वनम वद्यते व्याघ्रम निर्व्याघ्रम छिद्यते वनम तस्मात् व्याघ्रम वनम रक्षेत वनम व्याघ्रमचं पालेत. म्हणजे जंगल नसेल तर वाघाचा बळी जाईल आणि वाघ नसेल तर जंगल सगळी कापली जातील. म्हणजे जंगलाचं रक्षण वाघ करतो आणि वाघाचं रक्षण जंगल करतात. हजारो वर्षांपासून आपल्याकडे वाघ आहेत. पण एवढं जरी हा इतिहास असला तरी वाघाचं मुख्य जे स्थान आहे ते भारत नाहीये. म्हणजे वाघ हे थंड प्रदेशातला प्राणी आहे. ते सायबेरियन टायगर वगैरे आपण जे ऐकतो तर तो वाघ थंड प्रदेशातला आहे. नंतर तिकडे त्यांची संख्या जास्त झाली. त्यामुळं हजारो वर्षांपूर्वी त्यांचं इकडं त्यांनी नवीन आदिवास शोधायला ते बाहेर पडले आणि हिमालयाच्या पर्वतरांगा आहे ते सगळं त्यांनी पार करून ते भारतात आले हजारो वर्षांपूर्वी. तर भारतात म्हणजे खूप वाघ होते. म्हणजे आता वाघांचं प्रमाण कमी आहे. पण इंग्रजांच्या काळात 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात जवळपास 40,000 वाघ होते. म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यात सुद्धा भीमाशंकरला नरभक्षक वाघ होता. एक पुस्तक आहे नरभक्षक वाघ भीमाशंकरचा. तर त्यावेळेस सुद्धा भीमाशंकरच्या जंगलात वाघ होते. शिवनेरीच्या पायथ्याला सुद्धा वाघ होते त्यावेळेस. तिथं पण एक जुन्नरच्या जवळ एक नरभक्षक वाघ होता. त्याला एका तिथल्या लोकल पाटलांनी मारलं तर म्हणजे हे केलं
तर त्यामुळे इंग्रजांनी त्याला इनाम दिला होता. म्हणजे पुणे जिल्ह्यात सुद्धा वाघ होते, पण नंतर पुढे इंग्रजांनी शिकार सुरू केली वाघांची आणि इंग्रजांचाच कित्ता नंतर जे भारतातले जे संस्थानिक होते त्यांनी सुरू केली. कारण ते संस्थानं खालचं झाली होती, त्यांना काही काम नव्हतं. त्यामुळे ते काय करायचे की बंदूक घेऊन म्हणजे वाघांचे जंगलात जाऊन शिकार करायचे. हजारो वाघ या संस्थानिकांनी मारले. म्हणजे वाघाला मारून ते फोटो काढायचे, हातात बंदूक आणि एक पाय वाघावर, म्हणजे स्वतःचे शूरतेचे ते मार असे हे करायचे. तर अशामुळे वाघ संपत चालला. म्हणजे जे 40,000 वाघ होते ते हळूहळू संख्या कमी होऊन गेली. नंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अवैध शिकार चालूच होती, शिकारीचे परमिट होते. पण जे वाघाची संख्या कमी होत चालली ते सर्वप्रथम जर कोणी ओळखलं तर ते आपले पंतप्रधान त्यावेळेचे इंदिरा गांधींनी. इंदिरा गांधींनी 1970 साली कैलास सांकला नावाचे एक अधिकारी होते, त्यांना व्याघ्र म्हणजे वाघांची गणना करण्यास सांगितले. त्यावेळेस त्यांच्या समोर एक धक्कादायक अहवाल आला की त्यावेळेस भारतात फक्त 1700 वाघ शिल्लक होते 1970 साली. त्यावेळेस इंदिरा गांधींनी कडक पाऊल उचलले आणि भारतात नॅशनल पार्क म्हणजे व्याघ्र संरक्षण कायदा सुरू केला आणि त्या अंतर्गत भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नॅशनल पार्क झाले. सगळ्यात पहिलं पार्क येते जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. जिम कॉर्बेट यांचं खूप योगदान आहे आपल्या याच्यासाठी. तर त्यांचं नाव उत्तराखंड मधले ज्या पार्कला दिलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. तर इंदिरा गांधींनी नॅशनल पार्कची संकल्पना सुरू केली. त्यानंतर आता आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची जी गणना केली तर एक आता भारतात साधारण 3700 वाघ आहेत. म्हणजे हळूहळू संख्या वाढत चालली आहे. जास्तही असू शकते पण एक तशी गणना 3700च्या आसपास वाघ आहेत. तर हे वेगवेगळे भारतातले नॅशनल पार्क आहेत. जिम कॉर्बेट, सुंदरबन, काझीरंगा, रणथंबोर, बांधवगड, पन्ना, कान्हा, पेंच, ताडोबा, नागझिरा असे वेगवेगळे. सगळ्यात जास्त भारतात वाघ कोणत्या राज्यात असेल तर ते मध्य प्रदेशामध्ये. त्यानंतर मध्य प्रदेश खालोखाल कर्नाटक मध्ये सगळ्यात जास्त वाघ आहेत. नंतर उत्तराखंड मध्ये जास्त वाघ आहे आणि 4थ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणजे असे सगळीकडे वाघ आहेत. आणि वाघ जंगलाचे हे जे नॅशनल पार्क आहे त्याचे 2 भाग पडतात. मी एक बेसिक तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. कोर झोन आणि बफर झोन कोणत्याही जंगलाचा. कोर झोन म्हणजे प्रॉपर जंगल म्हणजे आत, आणि बफर म्हणजे गावाला लागून जे जंगल असतं तर तो भाग म्हणजे बफर झोन. तर कोर झोन मध्ये बाकी माणसांना फिरायला हे नसतं, अलाऊ नसतं. पण बफर झोन मध्ये जे आजूबाजूचे गावकरी आहेत ते सरपण गोळा करण्यासाठी किंवा जे काही त्यांच्या उपजीविकेसाठी जे साधनं लागतात त्यासाठी ते जंगलात जाऊ शकतात, लोकल लोकच. तर बफर झोन हा बफर झोन का की कोरवर जास्त ताण येऊ नये, म्हणजे लोकांनी कोर मध्ये प्रवेश करू नये म्हणून बफर झोन हा स्थापना केला. प्रत्येक जंगलाचा बफर झोन असतो. आणि आता हे जे 3500च्या आसपास जे वाघ आहेत ना त्यातले 1001 वाघ बफर झोन मध्ये राहतात. आणि महाराष्ट्रात तर ताडोबाचे जे कोर झोन पेक्षा बफर झोन मध्ये जास्त तुम्हाला टायगर पाहायला मिळतात सध्याच्या याच्यात. हे जंगल आता भारतातले प्रत्येक जंगल वेगवेगळे. हिमालयात तराईचं जंगल आहे, नंतर उत्तर पूर्वेकडे गवताळ जंगल आहे सगळं. मध्य भारतात हे दमट पानगळीचं जंगल आहे. आणि या साऊथ मध्ये सदाहरित उष्ण पानगळीचं जंगल आहे. आता मेन ताडोबामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त बांबू मिळतो, बांबूची वनं पाहायला मिळतात. पेंच मध्ये सुद्धा बांबू वगैरे. नंतर तुम्ही जे कान्हा वगैरे गेला तर तिथं सालची झाडे जात आहेत आणि जिम कॉर्बेट मध्ये पण सालची झाडे आहेत. तर असे जंगलाचे वेगवेगळे हे वनस्पतीनुसार हे. वाघाच्या बरोबर जर जंगल फिरताना आपल्याला याचा अनुभव येतो की जंगल पण किती सुंदर असू शकतं. आता सकाळच्या याच्यामध्ये सूर्यकिरण पडलेली आहेत, समोर मोर आहे खाली तिथं. तर असं आपल्याला वाघ फिरताना जंगल पण किती सुंदर आहे ते कळून येतं. हा मोर आहे. जंगल सफारी म्हणजे आता आपल्याला एक जंगल सफारीला तुम्ही यातले गेले असाल बऱ्यापैकी लोक. तर जंगल सफारी 2 वेळा एक असते, एक मॉर्निंग सफारी आणि एक आफ्टरनून सफारी. एक साधारण सूर्योदयापूर्वी आपण पार्क मध्ये प्रवेश करतो, एक 6 ते 10 10:30 पर्यंत टायमिंग असतो. नंतर दुपारी परत एक 2 ते 6 असा टायमिंग असतो. नंतर हा हे बफर झोन हे गेट असतं, गेट मधून आपण एंट्री करतो. नंतर कधी कधी ना आता हा जो आहे ना जिम कॉर्बेटचा ढिकाला झोनचा आतलं फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहे. तर इथं आपण राहतो आणि त्या रेस्ट हाऊसच्या समोरच टायगर असतो.
म्हणजे वाघ हा तुम्हाला कुठेही दिसू शकतो जंगलात, तुम्हाला गेटच्या बाहेर सुद्धा दिसू शकतो कधी कधी वाघ. आता वाघ म्हणजे आपण पार्क मध्ये प्रवेश केला, सगळ्यात पहिल्यांदा गाईड असतो किंवा ड्रायव्हर असतो आपल्यासोबत, तो पाहतो की वाघाच्या पावलाचे ठसे तुम्हाला पुढे दिसतात का. कारण सगळ्यात महत्वाचं आहे, जर वाघ चालून गेला असेल रस्त्यावर तरच ते आपल्याला ठसे दिसणार. तर आणि या ठशांवरून मग आपल्याला त्याचा पाठलाग करता येतो, त्याचा मागोवा घेता येतो. तर असं जंगलात जर कुठं पाण्याच्या आसपास असं वाघाचे आवाज घुमत नाही ना, हे तर पाण्याच्या जवळपास असे वाघाचे ठसे दिसतात. हे ठसे कोरडे झालेले आहेत पण किती प्रॉमिनंट आहेत, क्लिअर दिसतात. आता हा म्हणजे कधी कधी काय असं, आता हा जुना ठसा आहे बरोबर, तुम्हाला कळून येतं हा जुना ठसा आहे, हा फ्रेश ठसा आहे. पण हा पण कसा आहे की कधी कधी आता पाऊस वगैरे ओला जर रस्ता असेल तर गाड्यांचे टायरचे मार्क्स दिसतात. आणि जंगलात आता बऱ्यापैकी गाड्या असतात, काही काही याच्यामध्ये 30-40 गाड्या एकत्र फिरत असतात. मग या गाड्यांच्या जो मार्क आहे टायरचे, त्याच्यावर जर तुम्हाला पदमार्क दिसला तर समजायचं की आत्ताच टायगर इथून गेलाय आपल्या, बरोबर. तर असं याच्यावरून आपल्याला कळतं की फ्रेश कोणता आणि जुना कोणता पदमार्क. आता जंगलातले रस्ते हे आरशासारखे स्वच्छ असतात, म्हणजे त्या इतके स्वच्छ असतात रस्ते, त्यावरून कोणीही प्राणी गेला तर त्याचे ठसे उमटतात. ते तुम्हाला वाचायला शिकलं पाहिजे, कोणता प्राणी गेला, हत्ती गेला तर त्याचा पाऊल ठसा कसा असेल, अस्वल गेलं तर कसं असेल, वाघ गेला तर कसं असेल. तर असे ठसे दिसतात. आता एक कोल्ह्यांचा कळप आहे सकाळी सकाळी कानामध्ये चाललेला, तर आता बघा हा वाघाचा ठसा आहे गोल, एक मी जो मार्क करतो तो, आणि बाजूला हा जो माणसाच्या पावलांसारखा जो ठसा आहे तो अस्वलाचा ठसा आहे. म्हणजे इतक्या बघा एक 5-10 मिनिटाच्या अंतराने दोन्ही प्राणी इथून गेले चालत, हे आपल्याला कळलं पाहिजे. हा अस्वलाचा ठसा, हा वाघाचा ठसा. आता हे पाण्याचं डबकं आहे. आता उन्हाळ्यात आहे ना वाघ पाण्यात बसलेलाच असतो, कारण त्याला पाणी लागतं थंड होण्यासाठी शरीर. तर आम्ही इथं पोहोचलो तर आम्हाला हे दिसलं, ही लाईन गेलेली पाण्याची, म्हणजे तो गाडीच्या आवाजाने आम्ही येण्याच्या आत उठून गेला निघून. पण ते पाणी तुम्हाला दिसतं बरोबर, त्याच्या अंगावर जासी लाईन. आता इथं वाघ बसलेला होता आणि इथं त्याची पावलांचे ठसे, म्हणजे याच्यावरूनही कळतं की वाघ इथं बसलाय. हे रेती मऊ रेती, त्यामुळे हे वाघाचे हे पाठीमागचा भाग आणि इथं पुढे त्याचे पावलांचे ठसे. तर याच्यावरूनही कळतं आपल्याला वाघ इथं बसवून गेलाय का नाही. हे पण ते मगाचेच जुने पदमार्क्स आहेत. आता हा बघा इथं तुम्हाला ओलं दिसतंय थेंब सारखं, म्हणजे पाण्यातून फ्रेश पदमार्क या. हे जे दिसतंय का तुम्हाला चिखलासारखं थोडंसं ओलं, तर म्हणजे हा जस्ट इथून रोडवरून गेलाय, कारण त्याला पाण्यात बसून तो रोडवर चालत गेला, त्यामुळे त्याच्या पावलांना सुद्धा थोडंसं ठशांना पण पाणी आहे. आता वाघाचा ठसा कोणता आणि वाघिणीचा ठसा कोणता हे पण आपल्याला याच्यावरून कळतं. आता जो वाघाचा ठसा आहे तर तो थोडासा पसरट असतो, ही गादी म्हणतात त्याला, म्हणजे वाघाच्या पायाला गादी असते, त्यामुळे वाघाचं वजन हे जवळपास 150 किलो वजन कमीत कमी असतं वाघाचं, 150 ते 200 किलो वजन. पण एवढं वजन सुद्धा असून सुद्धा वाघ जंगलात चालताना आवाजच येत नाही, म्हणजे एवढ्या शांततेत वाघ निघून जातो. म्हणजे आपल्या स्वप्नाचं म्हणजे काही कधी कधी आपण पोहोचतो आणि बाकीची दुसरी गाडी म्हणते की आत्ताच इथून वाघ गेला, म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही की एवढा हा मोठा प्राणी इथून निघून गेलाय. एवढ्या शांततेत वाघ जातो का, कारण त्याच्या पायाला गादी असते, त्याचा आवाज येत नाही. म्हणजे काट्याकुट्यातूनही जर तो चालत असेल ना तर ते काट्याकुटे दबले जातात त्या गादीमुळे, स्पंजमुळे, त्यामुळं असा पालापाचळ्याचा सुद्धा आवाज येत नाही. तर ही वाघाची जी आहे पायाची गादी ती थोडीशी चौकोनाकृती असते आणि वाघाची जी बोट आहे ती गोलाकार असतात थोडीशी. तशी वाघिणीची जी आहे ती पायाची गादी त्रिकोणी आहे थोडी, आणि तिची जी पायाची बोट आहे ती पण पुढे निमुळती होत गेलेली आहे अशी. तर हा फरक आहे वाघाचा ठसा, आणि वाघाचा पंजा मोठा असतो वाघिणीपेक्षा. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं की वाघाला 18 बोट असतात, आपल्या माणसांना 20 बोट बरोबर, तर वाघाला 18 बोट असतात. आता तुम्ही म्हणाल इथं 4च आहे बरोबर, इथं पण 4च आहे, पण एक 5वं बोट असतं, पण त्याचा ठसा म्हणजे जेव्हा वाघ चालतो तेव्हा ते आदानकरी राहतं, त्याचं प्रेशर येत नाही, त्यामुळे त्या बोटाचा ठसा दिसत नाही. 18 पण का म्हणतो मी, कारण पुढचे जे 2 पाय आहेत त्याला 5-5 असतात आणि मागच्या पायांना 4-4च बोट असतात वाघाला.
आणि अजून एक महत्वाचे, या बोटांना नख असतात आणि ती नख याच्या म्हणजे गादीच्या आत असतात. जेव्हा तो वाघ अटॅक करतो प्राण्यांवर तेव्हाच तो एक नख बाहेर येतात. आता एक भारतातले तुम्हाला मी आजवरचे जे प्रसिद्ध वाघ होते म्हणजे ज्यांच्यासाठी फोटोग्राफर रांग लावायचे म्हणजे त्या पार्क मध्ये, ते थोडक्यात तुम्हाला मी नाव सांगतो त्यांची. हा पहिला वाघ आहे, त्याचं नाव मुन्ना, काना मधला, काना जंगलातला. आता वाघ हा कॅट फॅमिलीतला आहे वाघ, बरोबर. तर मांजर जशी बिहेव्हिअर करते सेम वाघाचं बिहेव्हिअर तसं असतं. पण या वाघाचं वैशिष्ट्य तुम्ही जरा काळजीपूर्वक पहा, त्याच्या डोक्यावर प्रॉपर जे स्ट्रिप्स आहेत त्याच्यावर कॅट लिहिलेलं आहे, सीएटी, इथं सीएटी, इथं सीएटी. म्हणजे हा इतका भारी वाघ आहे, त्याच्यात म्हणजे जन्मता त्याला मार्क आहे सीएटी, कॅट, म्हणजे खूप दुर्मिळ आहे. आणि अजून एक गंमत, तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर कॅटच्या खाली पीएम लिहिलंय, पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ काना त्याला म्हणायचे. असं एकदम हा छान मुन्ना, आणि इतका बोल्ड होता हा वाघ, म्हणजे रांग लागायची गाड्यांना, किती गाड्या जमल्या तरी हा बिंदास फिरायचा. म्हणजे सगळ्यांचा आवडता होता, कारण त्या गाईड ड्रायव्हरचं पोटपाणी या वाघांवरच चालतं, त्यामुळे यांच्यामुळे पर्यटक यायचे. तर हा वाघ जवळपास एक 18 ते 20 वर्ष जगला. नॉर्मल वाघाचं लाईफ स्पॅन एक 12 ते 15 वर्ष असतं, हा 18-20 वर्ष जगला. आणि शेवटी ऍक्च्युली हा म्हातारा झाल्यामुळं हा बफर झोन मध्ये गेला होता. तर त्यावेळेस तिथे एका लहान मुलीला मारलं गेलं. तर यांनी मारलं का एका टायग्रेसनी मारलं ते माहिती नव्हतं, पण त्या बॉडीच्या जवळ हा दिसला, त्यामुळे मग याला नंतर याच्यामध्ये नेलं, भोपाळला एक पार्क आहे झू मध्ये याला नंतर नेलं. तर त्यानंतर तिथं तो मरण पावला. तर हा मुन्ना खूप फेमस होता. तर त्याचं कॅट म्हणजे हा रेअर आहे कॅट लिहिलेलं. नंतर ही मछली तुम्ही नाव ऐकलं असेल, रणथंबोरची मछली. तर हिच्या पण चेहऱ्यावर मछलीचा मार्क होता आणि ही कधी प्रकाश झोतात आली की तिने त्यावेळेस तिच्यापेक्षा दुप्पट वजनाच्या क्रोकोडाईलचं तिने मारलं होतं. आणि आज रणथंबोर मध्ये जे काही वाघ आहेत ते बऱ्यापैकी तिचं योगदान आहे, म्हणजे तिचेच वंशज आहेत थोडक्यात. आता हे तिचे जे जेन्स आहेत ते चालू आहेत रणथंबोर मध्ये. ही पण वाघीण बऱ्यापैकी 18 वर्ष जगली. नंतर हा जय नावाचा वाघ आहे उमरेडला, उमरेड जंगलात जय नावाचा वाघ होता. हा जय वाघ आजपर्यंतचा सगळ्यात मोठा वाघ होता साईजनी. म्हणजे हा बसलाय म्हणून आता कळत नाही, पण एक याचं उभं राहून पण फोटो आहे. इतका मोठा म्हणजे आजपर्यंत सगळ्यात मोठा साईजनी वाघ. पण याला सुद्धा थोडक्यात दृष्ट लागली, याचं मे बी याची शिकार झाली नंतर, हा नंतर सापडलाच नाही. नंतर सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात जे माया नावाची वाघीण माहित नाही असं हे फोटोग्राफ म्हणजे वाईल्ड लाईफ नाही, माणूस नाही. तर ताडोबामध्ये मायाचा बाहेर पुतळा आहे मोरली गेटला. मायाचं दुर्दैव म्हणजे तिला तिचे जे कब्ज आहेत, म्हणजे ती सगळ्यात मेन होती, स्ट्रॉंगेस्ट टायग्रेस, पण तिचा एरिया सुद्धा खूप महत्वाचा होता त्या ताडोबामध्ये. एरिया महत्वाचा असणं म्हणजे पाणीसाठी भरपूर असणं, पाण्याची प्रोव्हिजन, खाद्य भरपूर. त्यामुळं त्या जागेत तर बाकीचे टायगर्स येऊ शकत नव्हते, कारण माया पॉवरफुल होते. पण बाकीचे टायगर यायचे आणि दुसरा टायगर जर आला तर तो मायाच्या बच्चांना मारून टाकायचा. त्यामुळे तिचं फक्त एकच मेल टायगर, तिचा एक बच्चू राहिला, तो पण नंतर दुसऱ्या जंगलात गेला उमरेडला, त्याचं नाव होतं सूर्या. तर दुर्दैवाने या मायाचं लास्ट इयरलाच तिचं हे झालं, डेथ झाली. म्हणजे ती कॉज नाही कळलं आणि तिचं ते बाकी बॉडी पण नाही सापडली. पण माझ्या मते आता माया नाहीये. नंतर ही कॉलरवाली म्हणून आहे पेंच जंगलात. तर ही पण खूप फेमस टायग्रेस आहे पेंच मधली. हिने जवळपास 29 बछड्यांना जन्म दिला आतापर्यंत, 29. म्हणजे पेंच जंगलात पण जे काय आहेत वाघ ते तिचेच आहेत सगळे आता बऱ्यापैकी. आणि 8 वेळा तिने पिल्लांना जन्म दिला आणि टोटल 29 कब्ज. ही पण 1-2 वर्षापूर्वी गेली. नंतर ताडोबा मधला हा मटकासूर, याची आणि मायाची जोडी होती. हा स्कारफेस वाघडो नावाचा वाघ, याची पण बऱ्यापैकी, याचे पण आहेत बऱ्यापैकी टायगर आज. हा आता बघा साईज बघा, हा माणूस आणि हा कोंडा नावाचा टायगर आहे कानामधला. साईज बघा तुम्ही, हा टायगर आणि हा माणूस. नंतर हा बांधवगड मधला चार्जर नावाचा वाघ. आता हे जे आहे दाट झाडी आहे, इथं सिमेंटचं बांधकाम दिसतंय का, ही याची समाधी आहे. म्हणजे भारतातला पहिला वाघ आहे हा ज्याची समाधी वन खात्याने बांधली. का? कारण बांधवगडचे जे आजचे सगळे टायगर आहे
तर ते याचेच सगळे वंशज आहे. हा 1990-91 साली पहिल्यांदा दिसला होता बांधवगडला. नंतर याचं एक वैशिष्ट्य, त्याची एक जोडीदार होती, तिचं नाव होतं सीता नावाची वाघीण होती. त्याच्यापासून हिला म्हणजे सीतेला खूप पिल्लं झाली याच्यापासून. नंतर पुढं याला 1-2 पिल्लं झाली होती सुरुवातीला. त्यातलं जो एक पहिला जो पिल्लू होता तो स्ट्रॉंग होता, म्हणजे 1-2-3 वर्षाचा. आणि नंतर दुसरं जे पिल्लू होतं ते वीक होतं, लंगडत होतं, त्याचा चालता येत नव्हतं. नॉर्मली कोणताही वाघ आहे तो त्याच्या पिल्लांना फार तर फार 2 वर्षापर्यंत जपतो. नंतर 2 वर्षाच्या पुढे ते त्याचे थोडके शत्रूच होतात. पण या चार्जरनी वेगळं, म्हणजे त्याच्यातला बाप जागृत झाला. त्याला कळलं की आपलं जे दुसरं बछड आहे ते काही जास्त शिकार करू शकणार नाही, थोडक्यात हँडिकॅपच आहे. तर त्यांनी लंगरू नावाचं कब होतं त्याचा, तर 4 वर्षापर्यंत यांनी त्याला सांभाळलं. म्हणजे असं एक म्हणजे क्वचित उदाहरण आहे असं. नंतर याचं सुद्धा मग नंतर वय वाढणं, याची जी सीता जी पार्टनर आहे ती पण वय शिकारीचा बळी पडली. नंतर हा एकटा पडला. नंतर याची जी नातवंड आहेत त्यांच्याकडून यांनी हार पत्करावी लागली. नंतर याला सुद्धा वन खात्याने एका विशिष्ट जागी ठेवलं आणि तिथंच तो नंतर मृत्यू झाला, त्याचा मृत्यू झाला. हा पण एक 17-18 वर्ष जगला. आणि त्याची जे वंशज आहेत आता बांधवगड मधले सगळे याचे आहेत, म्हणून वन खात्याने याची समाधी बांधली. ही जी समाधी आहे मगदी झोन आहे बांधवगड मध्ये, याची समाधी आहे. नंतर वाघाचा सगळ्यात जो प्लस पॉइंट आहे ते कॅमोफ्लेज, म्हणजे जंगलाशी मिळता जुळता रंग. आता हे बघा, हे आजगर आहे. म्हणजे मी कान्हा जंगलात आम्ही चाललो होतो, आमची गाडी पहिलीच होती. म्हणजे लांबून आम्हाला असं वाटलं होतं की काही ओंडकाच पडलाय लाकडाचा, म्हणजे गाडी थोडी फास्ट होती. नंतर गाईड आमची हुशार आहे, त्यांनी म्हणले नाही थांब, ड्रायव्हर म्हणले थांब थांब काहीतरी आहे वेगळं. तर असं आजगर पूर्ण होतं, म्हणजे कळून येत नाही. आता हे जवळून मोठं दिसतंय ना तुम्हाला, हे आजगर आहे. म्हणजे असं जवळ गेल्याशिवाय कळून येत नाही, नाही तर वाटतं की लाकूडच वगैरे काही पडलंय. नंतर आता हे बघा अवलेट. तर आता हे जे आहेत म्हणजे कळून येत नाही रंगसंगती त्यांची. आता हा जो पक्षी आहे पालापाचोळा आहे, नाईटजार नावाचा पक्षी आहे. म्हणजे या निसर्गाने यांना देणगी दिलेली, म्हणजे संरक्षणासाठी आणि शिकारीसाठी सुद्धा. हा पण अवले, कळून येत नाही कोणता अवले म्हणजे कुठे येतो. तर वाघाला सुद्धा निसर्गाने त्याच्यावर जे पट्टे आहेत, काळे पट्टे, त्यामुळं एक प्रकारचं वरदानच दिले. आता हा वाघ बाहेर येऊन बसलाय म्हणून कळतोय, पण हात जर सावलीत आत असला तर ते कळून येणार नाही. म्हणजे त्याच्यावर जे हे असतात काळे पट्टे असतात, त्याच्यामुळे तो बांबूच्या वनाच्या मागे जर असेल ना तर तो लपून जातो. तुम्ही जोपर्यंत त्याला त्याची हालचाल होत नाही तोपर्यंत तुम्ही कळूच शकत नाही की तिथं वाघ बसलाय. आता बघा हे जे पेंटिंग आहे छान, ते तुम्हाला दाखवायला कसं कॅमोफ्लेज असतो. ही झाडं वगैरे तसेच त्याचे जे पट्टे असतात शरीरावरचे, त्यामुळे झाडांच्या मागे जर असेल ना टायगर, तो सहजासहजी कळून येत नाही, दिसून येत नाही. म्हणजे असं म्हणतात वाघ आपल्याला बघत असतो, आपण फिरत असतो सफारीमध्ये, इकडं तिकडं वाघ दिसतोय का, पण वाघ आपल्याला बघत असतो. हा फोटो मी असं वाघ असं मला कळलंच नाही काय, नंतर कळलं वाघच आपल्याकडे बघतोय. म्हणजे असं म्हणतात की जंगलात आपण वाघ जेव्हा शोधत असतो, म्हणजे वाघाला आपण बघण्याआधी वाघाने आपल्याला आधी बघितलेलं असतं. आता हा जो फोटोमुळे आता कळतं टायगर बसलाय, पण जर तुम्ही लांबून पाहिलं ना तुम्हाला कळणारच नाही, एवढा तो दगडाशी एकरूप झालेला असतो टायगर. आता पुढच्या या पालोपाचोळ्यात जर हा बसला तर तुम्हाला समजूनच येणार नाही की इथं वाघ बसलाय. आता बघा इथं वाघ आहे, हा रस्त्याच्या बाजूचा वाघ आहे, कॅमेऱ्याचाच फोटो आहे, पण कळून येत नाही की एवढा मोठा वाघ बसलाय झाडांमुळे. म्हणजे आता ही जे पिल्ल आहेत त्याची मी ते फोकस करून काढलाय म्हणून ठीक आहे, नाहीतर ही पिल्ल लहान पिल्ल तर कळूनच येत नाही. आता हे जे त्याचे पट्टे आहेत, आता गवतामध्ये तर तो आरामात झाकला जातो. आता जिम कॉर्बेट मधला फोटो आहे, वाघ त्यांनी मान वर केली म्हणून तो दिसतोय. आता इथं या आंब्याचं झाड आहे, या झाडापासून आम्ही एक 100 फुटावर होतो आणि तिथं माकड कॉल करत होते, कॉलिंग येते ना वाघ दिसल्यावर. तर आम्हाला कळूनच येत नव्हतं की कुठून येतोय काय, कारण बऱ्यापैकी नंतर पटांगण होतं. नंतर आम्हाला कळलं की थोड्या वेळाने कळलं की तो वाघ आहे झाडावर चढलेला, हा वाघ आहे, वाघाचं पिल्लू आहे ते. पण नंतर कळालं की इथं आंब्याच्या झाडावर वाघ आहे. म्हणजे आम्ही शोधत होतो कुठं वाघ दिसतोय. म्हणजे असं असतं. आता हे गवतात, वाळलेल्या गवतात सुद्धा ते सगळं कॅमोफ्लेज होऊन जातो, त्यामुळे काय त्याला शिकारीच्या जास्त जवळ जायला मिळतं. असं वाघाने आपल्याला पाण्याआधी वाघाने आपल्याला पाहिलं असतं. आता आपण कॅमोफ्लेज म्हणजे पूर्ण
गवताच्या मागचा वाघ आहे, कळून येत नाही. आता हा रस्त्यावर झोपलेला वाघ आहे, म्हणजे तुम्ही जवळ गेल्यावरच ते कळतं, नाहीतर आता या रस्त्याशी पूर्ण हे झालेला आहे तो कॅमोफ्लेज. हा रस्त्यावर झोपलेला वाघ आहे. आता वाघ हा जंगलाचा राजा आहे, म्हणजे आज घडीला. आता सिंह तर गिर पुरते हे, पण वाघ जंगलाचा राजा आहे साक्षात. म्हणजे राजा जेव्हा येतो दरबारात तेव्हा ललकारी होते, तसंच वाघ जेव्हा जंगलात येतो तेव्हा बाकीचे प्राणी ललकारी देतात, म्हणजे धोका आहे सांगतात, ते वेगवेगळ्या आवाजाने सांगतात. आता हे सांबर बघा किती घाबरून बसलेत, चौकोनी चारी बाजूला तोंड करून, म्हणजे घाबरलेलेच असतात कायम. पाणी नदीच्या बाजूला जिम कॉर्बेटला बसलेले चारी बाजूला तोंड करून, म्हणजे कुठूनही आला वाघ तर त्यांना कळतं. नंतर माकडाचा प्लस पॉइंट काय, झाडावर चढतं, एकदम टॉपला जातं, त्यामुळे त्याला लांबवरून आलेला वाघ दिसतो. आणि त्याचे डोळे पण एकदम तीक्ष्ण, म्हणजे नजर चांगली असते त्याची, त्यामुळे लांबून तो कळून जातो त्याला. हे रंगपंचमीच्या दिवशी खेळले होते माकडात रंग. तर जेव्हा वाघाला पाहतो, म्हणजे वाघ जेव्हा वाऱ्याच्या दिशेने येत असेल, तर म्हणजे प्राण्यांच्या बाजूला वाऱ्याच्या दिशेने येत असेल, तेव्हा वाऱ्याबरोबर वाघाचा वास येतो प्राण्यांना. मग सांबराला सुद्धा येतो, चितळाला सुद्धा येतो, सगळ्यांना वास कळतो. 100-200 मीटर जरी लांब वाघ चालू येत असला तरी या प्राण्यांना कळून जातं की वाघ आलाय. तर मग त्यावेळेस चितळ काय करतं, चितळ त्याची जी शेपटी आहे ती शेपटी मागची वर करतं, आणि त्या शेपटीच्या खाली एक पांढरा वाघ आहे, तो सगळ्या कळपाला दिसावा असं ते उभं राहतं. म्हणजे जेव्हा चितळ असतं कॉल देतं आणि ते आवाज करतं, कू कू असा आवाज करतं, कू. तर चितळने कॉल केल्यावर त्याची शेपटी कायम उभी असते. आणि नंतर सांबर जेव्हा कॉल करतं, म्हणजे सांबराला जेव्हा कळतं की वाघ आलाय, तेव्हा सांबर त्याचे पुढचे जे पाय आहेत ते असे जमिनीवर आदळतं. त्यामुळे काय होतं, जमिनीला कंपन निर्माण होतं, मग बाकीच्या कळपांना कळतं की वाघ आलाय. नंतर माकड पण खॅक खॅक असं खोकल्याचा आवाज करतं टायगर दिसला तर. हे कोल्हे सुद्धा कोल्हेपोळी करतात. नंतर ही जंगल हे कोंबडी, मग ती पण कॉल करते. हे सगळे प्राणी, मोर सुद्धा कॉल करतो वाघ दिसल्यावर. हा बार्किंग डिअर आहे, बार्किंग डिअरचा कॉल सगळ्यात महत्वाचा मानला जातो. कधी कधी सांबर माणसाला पाहून पण एकदा कॉल करतं, पण ते कॉल त्याला कळतं याच्यापासून धोका नाही माणसापासून, मग ते बंद होतात. वाघ अजून एक महत्वाचं कॉलचं, जर वाघ असा दाट जंगलात बसलाय म्हणजे झाडीत आणि कॉल येतोय ऐकू, एकाच जागी जर कॉल येत असेल तर समजायचं की वाघ बसून आहे. पण कॉलची डायरेक्शन चेंज होत असेल तर समजायचं की वाघ हलतोय, म्हणजे हालचाल करतोय. असे वाघ जसा हालचाल करतो ना तसे बाकीचे चितळ सांबर पण त्याच्या बरोबर चालतात, ते काय पळत नाही लगेच. आता वाघाला जेव्हा मारायचं असतं तेव्हा तो असा शांतपणे गुपचूप जातो, असा तो काही समोर रस्त्याने चालत नाही. पण त्याला जर तुम्ही त्रास दिला, डिवचलं, तर तो नॉर्मली वाघ असा असा आवाज, एक वाघाचा आवाज असतो विशिष्ट. वाघ काय असा जोरात डारकाळी वगैरे क्वचित फोडतो, म्हणजे जेव्हा भांडण वगैरे होतं वाघांमध्ये तेव्हा जास्त डारकाळी असते. पण वाघाला जेव्हा जर तुम्ही डिस्टर्ब कराल तेव्हाच तो नाखुशी दाखवतो. आता बघा इथं थोडंसं कधी कधी गाड्यांची गर्दी पण होते, म्हणजे आजकाल लोक आहे ना नुसते गर्दी करतात वाघांचा फोटो घेण्यासाठी. कधी कधी वाघ डिस्टर्ब होतो, झोपलेला असतो. तर असं हे थोडक्यात चिडलेला वाघ इथं पण दात दाखवतो. जेव्हा चिडलेला असेल तेव्हा तो दात दाखवतो, किंवा थोडंसं, पण त्याला मारायचं नसतं, फक्त तो गुरगुरतो. जेव्हा त्याला मारायचं असतं तेव्हा तो न सांगता न ओरडता काम करणार त्याचं. हे सगळं वाघ चिडल्याचे फोटो. आता एक वाघाची आवड मला कधीपासून झाली, मी थोडक्यात किस्सा सांगतो तुम्हाला. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. तर मी एक साधारण 8 वर्षापूर्वी जिम कॉर्बेटला गेलो होतो. म्हणजे माझी पहिलीच सफारी, त्याआधी मी वाघ वगैरे पाहिला नव्हता. जिम कॉर्बेटला आम्ही ही कोसी नदी आहे जिम कॉर्बेटच्या जवळ आहे, आणि हे एलिफंट सफारी आहे ना. आम्ही फॅमिली, बच्चू माझा एक त्यावेळेस 3-4 वर्षाचा होता, तर आम्ही प्रॉपर जंगल सफारी घेतली. हे एलिफंट सफारी आहे. जंगल सफारी 6 वेळा जंगलात गेलो, म्हणजे मॉर्निंग 3 आणि आफ्टरनून 3. पण 6ही वेळा आम्हाला जंगलात वाघ दिसला नाही. पण आमचा जो ड्रायव्हर आहे, गाईड आहे, तो म्हणायचा सर इथं दिसतो वाघ, तिथं दिसतो, काल इथं दिसला होता, इथं पाणी पिला.
आपल्याला ते वाटतं नुसतं नाही का, कधी कधी वाटतं यार नाही खोटं आहे काय नाही काही वाघच नाही किंवा कमी आहेत असं, म्हणजे सुरुवातीचे जे नौखे असतात ना त्यांना तर तसंच वाटतं. तर असंच मी 6 वेळा गेलो जंगलात. वाघाचं मला पगमार्क पण नव्हते दिसले त्यावेळेस, आवाजही नाही आला आणि वाघ म्हणजे नाहीच दिसला. नंतर मी दुसऱ्या दिवशी माझी जेव्हा ट्रिप संपली, 3 दिवस होतो त्यावेळेस, आणि मी पुढे नैनितालला जाणार होतो, तर माझा जो गाईड आणि ड्रायव्हर एकच होते. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही जे रिसॉर्टमध्ये आहे तिथं बाजूला एक बफर एरिया आहे जंगलाचा, तर तिथं एलिफंट सफारी आहे आणि ते एलिफंट डोमेस्टिक येते, पण तुम्ही एलिफंट सफारी करा, तुम्हाला कधी म्हणजे लक असेल तर तुम्हाला तिथं दिसू शकतो. त्याला म्हटलं अरे जंगलात आपल्याला दिसलं नाही मेन, आणि इथं बफरमध्ये काय दिसणार, आमच्या रिसॉर्टच्या बाजूलाच इथं पलीकडे आमचं रिसॉर्ट होतं. म्हटलं ठीक आहे. नैनितालला आम्हाला जायला वेळ होता, तर म्हटलं मॉर्निंग ही 2 तासाची सफारी होती, तर मी सफारीला म्हटलं तयार झालो. मग आम्ही सकाळी 6 वाजता तिथं 2च हत्ती होते आम्ही जेव्हा पोहोचलो त्या कॅम्पच्या तिथं, आणि एक हत्ती ऑलरेडी गेला होता आणि एक हत्तीमध्ये आम्ही बसलो हत्तीवर, आणि तिथून 100 मीटरवर एक कोसी नदी होती. कोसी नदी आम्ही पार केली आणि पलीकडे जो आमच्या आधी हत्ती जो गेला होता तो रिटर्न येत होता, आणि तेव्हा मावतानी त्या दुसऱ्या मावताला विचारलं की का रिटर्न जातोय, तर तो म्हणतोय नाही तर वाटतं की टायगर आहे, आणि फॅमिली जी बसली त्या हत्तीवर ते म्हणतात नको आम्हाला घाबरलो आम्हाला रिटर्न जा. मग ते माऊत मला म्हटले तुम्हाला जायचं का, म्हटलं जायचं, आम्हाला मेन जंगलात नाही दिसला तर इथं काय ना, म्हटलं चला आम्हाला म्हणजे आम्ही तयार आहे. तर आम्ही तिघच आणि पुढं मावतांनंतर आमचा फोटो काढला. मग आम्ही गेलो आज जंगलात, आणि त्यावेळेस मला वाटलं तिथे एक सांबर उभं होतं, ते असं घाबरलेलं होतं आणि त्याने आवाज पण केला होता, म्हणजे मला वाटलं की असणार आहे टायगर. तर त्यावेळेस आम्ही आमच्या मावतांनी खूप प्रयत्न केले, 1 तास त्यांनी पूर्ण तो एरिया सगळा चेक केला, पण त्याला नाही दिसला, टायगर नाही दिसला. मग नंतर मलाही बोर झालं, कारण आता 1 तास झाला होता आणि 1 तास रिटर्न यायचा, 1 तास लागणार होता. मग आम्ही जवळपास या झाडीपर्यंत आलो इथं, आणि अचानक आमचा जो हत्ती आहे तो अचानक थांबला एका जागी. म्हणजे त्यावेळेस माऊताला, आणि आमचा मुलगा ते 2-3 वर्षाचा असल्यामुळे बोलत वगैरे होता, माऊत म्हटला की म्हणजे मुलाला सांगा शांत बसायला, इथं 100% आसपास 100 म्हणजे 200 फुटावर टायगर आहे, आणि त्यामुळेच हत्ती थांबलाय. मग आम्ही शांत झालो, आणि हत्ती काय जिप्सी सारखा नसतो, हत्ती कुठे घुसतो, त्याला काय बारीक रोड काय कुश म्हणजे झाडा झुडपातही घुसतो हत्ती, ते हत्तीचा प्लस पॉइंट आहे एलिफंट सफारीचा. आणि हत्ती मग टर्न झाला राईटला, आणि तुम्हाला खोटं वाटेल, हत्ती जसा टर्न झाला तसा पुढच्या झाडीतून एक टायगर जोरात आली धावून आमच्या हत्तीवर, आणि आमच्या हत्तीला पुढच्या बाजूला तिने पंजे मारले. इतकं म्हणजे घाबरलो, म्हणजे मला आता सांगताना सुद्धा, त्यावेळेस पण माझा एक साधा कॅमेरा होता तो असा पडला आणि हत्तीच्या अंबारीत अडकला नशिबाने. तर पण माहूत पण इतका शूर असतो, माहूत पुढं असतो आणि खाली असतो माहूत थोडासा, तर माहूत सुद्धा त्या टायग्रेसवर जोरात ओरडला. मग ती टायग्रेस 2 पावलं मागे गेली आणि परत ती रिलॅक्स मध्ये आली पुढं, आणि परत तिने नॉर्मल येत परत पंजे मारले आमच्या हत्तीला. मग त्यावेळेस मावतानी ते अंकुश होता त्याचा, त्या हत्तीला हे केलं जोरात की चल आता, म्हणजे थोडक्यात पळा आता इथून. तो हत्ती टर्न झाला, माझ्या डोळ्यापुढे पूर्ण अंधारी होते, मला वाघाचा जोर जोरात आवाज येत होता गुरगुरल्याचा, म्हणजे पूर्ण आता काय सांगू म्हणजे नशीब. आणि आम्ही मग रिटर्न येत होतो, आम्ही म्हणजे त्याला फक्त घाबरवायचं होतं आम्हाला, बाकी काही नव्हतं त्या टायग्रेसला, कारण तिला मे बी पिल्ला असणार आहे जवळपास, आणि तिने बघत असेल ना 1 तास इथंच घुटमळतात, म्हणजे तिला डिस्टर्बच होत होतं. तर नंतर आम्ही दिसेनासं होईपर्यंत ती तिथं अशीच 2 पाय असे पुढं करून उभी होती. तेव्हा माऊत मला म्हटला, म्हणजे जे मी वाक्य आहे ना, माऊत म्हटला तिला फक्त आपल्याला घाबरायचं होतं, तिला मारायचं असतं तर ती रिसॉर्टमध्ये येऊन पण आपल्याला कधी मारेल, म्हणजे तिच्यात तेवढी पॉवर आहे. आणि आपले दोन्ही पाय बघा ना, इथं खाली वाघ 6 फूट असतो, ते आरामात 12-15 फूट जम्प करू शकतो वाघ. म्हणजे काही सुंदरबनचा तुम्ही कधी व्हिडिओ पाहिला असेल तर हत्तीवर लोक बसली, एका वाघाने जम्प केला आणि त्याचा हात पूर्ण फाडून वाघ पलीकडे गेला, एवढं हत्ती वाघ पॉवरफुल असतो. तर म्हणजे माझ्या आयुष्यातलं, आणि हा फोटो कसा बसा घेतला होता मी तिचा, सगळ्यात डेंजर अनुभव. पण यानंतर उलट मला आवड झाली ऍक्च्युली जंगल सफारीची, की आपण वाघ कुठे दिसू शकतो. आणि तुम्हाला म्हणजे त्या वाघ इतकं जोरात त्यांनी हे केलं होतं, रोअर केला होता, तर आमच्या रिसॉर्टमध्ये जर त्यावेळेस जर कोण प्रॉपर जर जागरूक असेल कान बिन त्याचे, तर त्याला रिसॉर्टमध्ये सुद्धा त्या वाघाचा आवाज ऐकवायला असेल. एवढं ह्या नदी याच्या पलीकडेच आमचं रिसॉर्ट आहे, इथं वाघ होता, म्हणजे एवढ्या जवळ ती कोसी नदी आहे. तेव्हापासून वाघाची म्हणजे मला आवड निर्माण झाली. मग नंतर मला माऊत म्हटला की मला आता कोणी पैसे जरी दिले, किती टिप जरी दिले, तरी मी परत जाणार नाही, कारण तिला जर शिकार मिळाली नाही
तर मग ती त्रास देईल. आता वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो गुपचूप जातो, म्हणजे मारायचं असतं तेव्हा. आणि वाघ कसा मांजरीसारखा आहे, तो शिकार करताना आहे ना पूर्ण त्याची छाती आणि पोट जमिनीला लावून तो सरपटत जातो अक्षरशः, म्हणजे एकदम सावजाच्या जवळ जातो. आता बघा किती जवळ आहे, तरी यांना हरणांना कळून येत नाही की त्याच्या जवळ एवढा वाघ आलाय. म्हणजे जेवढा एकदम कमी डिस्टन्स राहतं तेव्हा तो असा 2-4 झेपेतच, म्हणजे स्प्रिंग सारखं पायाला असं तो हे करतो, स्ट्रेच करतो आणि 2-4 झेपेतच सावजाला पकडतो. एवढा वाघ पॉवरफुल असतो. त्याचे चित्त्यासारखा पळत नाही बसत तो, विनाकारण शक्ती अजिबात खर्च करत नाही. वाघ खूप भारी आहे, म्हणजे हुशार आहे हे असं. आणि बघा आता एवढासा दगड आहे, हा वाघ किती मोठा आहे, पण ते त्याची शारीरिक ठेवणच असती, तो कोणत्याही छोट्या जागेत अंग लपवून चोरून बसू शकतो असा वाघ. आणि 2-4 झेपेत स्प्रिंग लावल्यासारखा तो उसळतो आणि सावजाला पकडतो. आता तो पकडताना काय करतो, पहिल्यांदा त्याचे जे पुढं सांगतो वाघाची बलस्थानं मी ते तुम्हाला सांगणार होतो. वाघ हा प्रचंड ताकदवान प्राणी आहे. म्हणजे आपण जंगलात जिराफ सगळ्यात उंच प्राणी, चित्ता सगळ्यात पळणारा प्राणी, हत्ती सगळ्यात वजनदार, पण जो ताकदवान जर कोण असेल तर तो वाघ. म्हणजे जंगलातला प्रत्येक प्राणी त्याचं भक्ष्य आहे. हत्ती असू दे, गेंडा असू दे, काही असू दे, वाघ सगळ्यांना मारतो, गवा असू दे. तर का? कारण त्याचे जे स्नायू आहे पिळदार, त्याची म्हणजे पंजा खूप मजबूत असतात, त्याची नख म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे चालताना नख आत असतात, पण जेव्हा तो अटॅक करतो तेव्हा तो नख बाहेर काढतो, ती एकदम धारदार असतात. नंतर त्याची जी जीभ आहे, जीभ सुद्धा जीभेवर असे उंचवटे असतात, त्यामुळे जीभ सुद्धा अशी त्याची हे असते, थोडीशी खरबरीत असते. त्याच्यामुळं भक्ष्याला जर पकडलं तर त्याची पिसं काढायला, त्याचे पंख काढायला, त्याचे इझिली मांस तोडायला त्या जिभेचा उपयोग होतो. प्लस त्याचे जे सुळे आहेत ते एकदम मजबूत असतात. आणि वाघ जेव्हा भक्ष्याला पकडतो तेव्हा सुरुवातीला तो कुठं पकडतो, मानेला पकडतो. मानेला पकडल्यामुळे काय होतं, त्याची श्वासनलिका, भक्ष्याची श्वासनलिकेत तो सुळे रोवतो, त्यामुळे श्वासनलिका तुटते आणि मज्जातंतू असतात आपल्या मणक्याचे, ते पण हे होतात, पण डॅमेज होतात. त्यामुळे काय होतं, मेंदूचा संपर्क तुटतो प्राण्याचा. म्हणजे प्राणी 1 मिनिटातच लुळा पडतो, हालचालच करू शकत नाही. गाय असू दे, म्हैस असू दे, गवा असू दे, तो मानच पकडतो. आणि म्हणजे मी सफारी करताना माझ्या माग म्हणजे मी कॅमेरा काढेपर्यंत वाघाने एकाला हरणाला मारलं होतं, एवढा फास्ट असतो वाघ, वेळ नाही देत अजिबात तो कोणालाच. वाघाचं खाद्य मी म्हटल्याप्रमाणे जंगलातले सगळेच प्राणी वाघाचे खाद्य. आता हा बघा गवा केवढा मोठा आहे, गव्याचं वजन जवळपास 1000 किलो असतं जवळपास. तर या गव्याला सुद्धा वाघ मारण्याची हिंमत ठेवतो. हे बघा गवा खातानी वाघ. फक्त याच्यामध्ये रिस्क असते, कधी कधी गव्याचे जे शिंग आहेत, त्याची खूर आहे, ते लागू शकतात वाघ जायबंदी होण्याचा. पण जो स्ट्रॉंग असतो वाघ, किंवा कधी कधी वाघ भुकेलेला असेल की त्याला जास्त मिळालंच नसेल खायला, तर त्यावेळेस अशी डेअरिंग करतो वाघ. नंतर वाघ हत्तीला पण खातो, हत्तीच्या पिल्लाला खातानी वाघ. जिम कॉर्बेटला वाघ कोणाला खातो, वाघ बरोबर हत्तीचं पिल्लू असू दे किंवा एखादा आजारी हत्ती असू दे, काही कमकुवत झालेलं, काही व्यंग असलेलं, तर किंवा गवा सुद्धा काही जरी त्याला असलं म्हातारा असेल तर त्याला बरोबर पकडतो वाघ. अस्वलाला सुद्धा वाघ मारतो. अस्वलाकडे पण नख एकदम हे असतात, पण कधी कधी वाघ अस्वलाला सुद्धा भारी पडतो. वाघाला अजून एक शत्रू म्हणजे बिबट्या. वाघाला आपल्या एरियात बिबट्या आलेला अजिबात आवडत नाही, कारण त्याच्या पिल्लांना पण बिबट्यापासून धोका असतो, त्यामुळे वाघ बिबट्याला सुद्धा मारते. तर रणथंभोरमध्ये बिबट्याला खातानी वाघ आहे. हे हरिणा चितळाला वगैरे खातानी. हे मी माझ्या गाडीच्या माग हरणाला पकडलेलं, म्हणजे मी फोटो शूटिंग तो घेऊन जाताना मला फोटो काढता आला, पण मारताना एवढे फास्ट ऍक्शन असते त्याची. आता वाघ जेव्हा जमिनीवर प्रयत्न करतो मारायला, तेव्हा तो असा, आता किती ताकदवान प्राणी असला वाघ तरी एवढं इझी नाही शिकार करणं. 20 वेळा त्यांनी प्रयत्न केले तर तो एकदा यशस्वी होतो, 20 वेळा बरं का जमिनीवर. पण तेच जर हा प्राणी जर, आता 12 नावाचं एक हरिण आहे वेगळं, हे दुर्मिळ हरिण आहे, फक्त काना जंगलात मिळतं पाहायला.
हे जगात फक्त कान्हा जंगलात आहे. याला 12 सिंग म्हणतात हरिण. आता याची म्हणजे याचं बांधवगड जंगलामध्ये पण स्थलांतर केले कान्हामधून, म्हणजे सगळीकडे हे व्हावं म्हणून. तर हे जे प्राणी जेव्हा पाणी पित असतात किंवा पाण्यातल्या वनस्पती खात असतात तेव्हा वाघ यांचा पाठलाग करतो, पाण्यात पाठलाग करतो. पाण्यात 10 वेळा पाठलाग केला तर एकदा त्याला शिकार मिळते. म्हणजे पाण्यात तो पटकनी पोहोचतो, कारण यांचे हे शरीरयष्टी बारीक असते आणि स्नायू पण एवढे मजबूत नसतात, त्यामुळे त्यांना पोहता येत नाही. पण वाघ हा फास्ट पोहतो, त्यामुळे वाघ पाण्यात लवकर पकडतो. मग त्यामुळं असं जर एखादं जनावर पाणी पित असेल किंवा वनस्पती खात असेल तर वाघ त्यांना पटकनी पकडतो. आता वाघ हा एकदम स्वच्छ प्राणी आहे. वाघ जेव्हा कोणत्याही प्राण्याला पकडतो तेव्हा सगळ्यात पहिलं काम करतो की त्याची आतडी आणि जठर त्याचं बाहेर काढतो, म्हणजे घाण राहू नये म्हणून. म्हणजे वाघाला तेवढं असतं, म्हणजे शिकवणच असते ती. त्यामुळं वाघ पहिलं कोणत्या प्राण्याला पकडलं ना, आतडी आणि जठर, म्हणजे ते मांस पण खराब होत नाही, ते पहिलं काढून टाकतो. आणि बघा हे पण हे जे कोल्हे असू दे, बिबटे असू दे, ते खातात, त्यांना सगळं चालतं. हे आतड खात आणि हा कोल्हा आहे. तर वाघ मात्र नाही खात. आतड जठर जिथं शिकार करतो तिथंच काढून फेकून देतो, किंवा शिकारीला तो लांबवर उडून नेतो दाट झाडीत आणि तिथं काढून ठेवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, शिकार खाताना तो मागच्या बाजूने खातो, कारण मागच्या बाजूला मांस जास्त असतं. म्हणजे हेड कधी पण शेवटी खातो तो, डोकं वगैरे फार शेवटी ठेवतो, डोकं छातीचा पिंजरा शेवटी ठेवतो. सगळ्यात महत्वाचा कमरेचा भाग वगैरे मागच्या बाजूनी शिकार खातो. आता हे त्याची पद्धत आहे, म्हणजे ही आता कळते, पण हे पहिल्यांदा शोधून काढलं इंग्रज अधिकाऱ्यांनी. कान्हा जंगलात जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथं एक दाट झाडीत, म्हणजे इंग्रजांच्या काळात एक जॉर्ज शेल्लर नावाचा माणूस, एक व्याघ्रप्रेमी, तो आला होता कान्हामध्ये. तर त्यांनी काय केलं होतं की कान्हामध्ये एक सिमेंटचं त्याच्यासाठी आडोसा त्यांनी बांधला. त्या सिमेंटच्या याच्यात जाऊन तो बसायचा, दिवस रात्र 24 तास बसायचा, कधी कधी 4-5 दिवस तो सलग बसायचा. आणि तिथं ते वाघांचा वावर असायचा भरपूर त्यावेळेस. तर वाघ शिकार कशी खातात, कसे, त्यांनी पूर्ण निरीक्षण नोंदवून ठेवले. आजही म्हणजे 50-60 वर्षापूर्वीची शेल्लर हाईड म्हणून आहे, हाईड, तर ती तुम्हाला कान्हा जंगलात पाहिलं. त्याने पूर्ण लिहून ठेवलं त्याने सुद्धा, की वाघ जेव्हा शिकारीला खातो तेव्हा तो मागच्या बाजूने आधी खातो. नंतर आता वाघ काय शिकारी जवळ नाही बसत, त्याला त्याची हद्द फिरावं लागतं वाघाला. मग तो काय करतो, त्याचे जे शिकार आहे तो झाकून ठेवतो. मग झाकून ठेवताना तो काय करतो, आजूबाजूचा जो पाला पाचोळा आहे तो त्याच्यावर कव्हर करतो, शिकार लपवतो. आता मी ताडोबामध्ये गेलो होतो, आम्हाला असं बातमी कळाली होती की एका वाघिणीने तिथं सांबर मारले. मग आणि समोर वॉटर बॉडी होती, आणि उन्हाळ्याचे दिवस होते. मला वाटलं की आता 100% ती खायला येणारच आणि पाण्यात पण येणार, त्यामुळे आम्ही तिथं गाडी घेऊन थांबलो, म्हणजे तिथं उभी करून थांबलो. पण त्या 1-2 तास आलीच नाही वाघीण तिथं. नंतर आम्ही आजूबाजूचा एरिया चेक केला, तर हे तुम्हाला आता दिसून येणार नाही, पण हे सांबर आहे पूर्ण, आणि त्याच्यावर हे पालापाचोळा टाकून लपवले वाघाने. म्हणजे अक्षरशः आम्ही जवळ गेला, मी मोबाईल मधला फोटो आहे, जेवढे आम्ही जवळ गेलो होतो सांबराच्या, हे पूर्ण कव्हर केलेलं आहे पालापाचोळ्याने. असं नॉर्मली कळून येत नाही, वास आल्यामुळे आम्हाला कळालं की इथं सांबर आहे, त्याची बॉडी, म्हणजे बाकीच्या प्राण्यांना पण इझिली कळून येत नाही. आणि वाघ जेव्हा सोडून जातो शिकार, तेव्हा सगळ्यात पहिले येतात ही गिधाड, वल्चर. ही अक्षरशः म्हणजे एक कानामध्ये आम्ही एक मोहिनी नावाच्या टायग्रेसने मारलं होतं सांबर, आणि ती अर्धवट खाऊन पाणी प्यायला गेली, आमच्या समोरच गेली होती निघून. ती पाणी पिऊन रिटर्न येईपर्यंत यांनी सगळं ते बाकीचं संपलं होतं. म्हणजे एका वेळेस 100 गिधाड जमा होतात. माझ्याकडे तो फोटो आहे, पण स्लाइड मध्ये नाही मी टाकला. 100 गिधाड अर्ध्या तासात फिनिश करतात. असं नाही की त्यांना फ्रेश पण चालतं, म्हणजे आपण ऐकतो गिधाड जुनं मांस खातात, सडलेलं खातात, ते तर खातातच ते, पण फ्रेश पण खातात. नंतर वाघ आणि पाणी साठा खूप महत्वाचं आहे. म्हणजे वाघाला जर सगळ्यात थंड राहण्यासाठी पाणी खूप आवश्यक असतं, त्यामुळे पाण्याच्या आसपास वाघ असतोच जंगलात. तर आता बघा, जेव्हा उन्हाळ्याचा काळ असतो म्हणजे तेव्हा सगळे प्राणी गुण्या गोविंदाने पाणी पितात. आता इथं वाईल्ड बोर आहेत, हे बगळे वगैरे, गवळे वगैरे सगळे एका छोट्याशा पाण्याचे इथं अस्वल पाणी पितंय, सगळ्यांना पाणी लागतं. नंतर पाणी पिऊन झाल्यावर पोट भरल्यावर मग अशी मस्ती सुचते. हे हरणं भांडतात एकमेकांमध्ये, डुकरं भांडतात, हे गवे भांडतात, म्हणजे मोकळा टाइमपास.
आता तुम्हाला इथून आता ऍक्च्युली झूम हा मोबाईल मधलाच फोटो आहे त्यामुळे कळत नाही, पण एक मी तुम्हाला मार्क करतो. हा गवा आहे, काळा दिसतो तुम्हाला एक आकृती, हा गवा इथं पाणी पितोय आणि इकडे हे दिसून नाही ना तुम्हाला, पण इथे एक वाघ बसलाय आणि इथे एक वाघ बसलाय. पण तरी सुद्धा गवा पण स्ट्रॉंग असतो. असं नाही की गवा दिसला म्हणजे वाघ परत पळत राहतो. वाघाचं जेव्हा पोट भरलं असेल तेव्हा समोर तुम्ही जरी गेले, मी गेलो तरी वाघ तुमच्याकडे डुंकूनही बघणार नाही. आणि वाघ म्हणजे माणूस हा वाघाचं भक्षच नाही, पहिली गोष्ट म्हणजे वाघ बघत पण नाही. वाघ कितीतरी वेळा हरणांच्या जवळपास जातो, म्हणजे हरणे एवढ्या जवळ असतात, हरणांना पण कळतं वाघाची हे, त्यामुळे हरणं पण अशी लांब पळत नाही. त्यामुळे इथं गवा बिंदास येतोय आणि इथं हे 2 वाघ बसलेले आहेत. हा वाघाचा एक दुसऱ्या पाणी पिताना फोटो काढला होता. प्रत्येक ही जिम कॉर्बेट मधले एक रिव्हर आहे, त्याच्या बाजूला ही पारवाली म्हणून टायग्रेस आहे. पार म्हणजे नदीच्या पार म्हणून पारवाली हिचं नाव आहे. ही माया टायग्रेस ताडोबातली फेमस. तिचं पण पांढरपवनी म्हणून एक पाण्याचा साठा आहे, सगळ्यात मेन आहे ताडोबा मधला, त्याच्यावर तिने राज्य केलं. नंतर वाघ आपल्या बछड्यांना कायम पाणी पिण्यासाठी आणते पाणी साठ्यावर. हे सगळे पाणीच आहे, इथं नदी आहे, पाण्याच्या जवळच असतो वाघ. हा सुंदरबनचा वाघ. हा सुंदरबनचा वाघ आक्रमक असतो, कारण सुंदरबन म्हणजे सगळं समुद्राचंच पाणी मागं जातं. सगळं समुद्राचं पाणी नद्याच्या पाण्यामध्ये मिसळल्यामुळं पाणी खारट असतं. तुम्ही विचार करा, वाघ खारट पाणी पितो. खारट पाणी जर पिलं त्यामुळं तो कसा असा आक्रमक असतो खारट पाण्यामुळं. आणि इथं कसं आहे, पूर कायम येतो, त्यामुळं ते जे टायगर जो मार्किंग करत असतो त्याची हद्द ती कायम पाण्याने जाते, निघून जाते. त्यामुळं सुंदरबनचा वाघ आहे ना अग्रेसिव्ह असतो, मग तो कधी कधी माणसांवर पण जास्त अटॅक करतो, त्याला आवडत नाही. ही लंगडी नावाची टायग्रेस आहे, ती पण पेंच पाण्यात. हे सगळे म्हणजे या वेळेच्या उन्हाळ्यात तर मी पाण्यावर जवळजवळ 15-20 वाघांचे फोटो घेतले वेगवेगळे. आता ह्या दुर्मिळ फोटो आहे वाघाचा, म्हणजे सगळे फॅमिली एकत्र. नॉर्मली जो मेल टायगर असतो मेन, तो नंतर बछडे झाल्यानंतर शक्यतो क्वचितच त्यांच्या बरोबर मिक्स होतो किंवा येतो, फिरकतो. सगळी जबाबदारी पिल्लांची ना ती वाघीनच करते, तिला वाघाची अजिबात गरज नसते. तर हा ताला नावाचा मेल टायगर आहे. आता हे पिल्ल पण बघा मोठी, पिल्ल आहेत पण छोटी छोटी. आणि जी मेन टायगर असते ती माग आहे, तिचा फेस नाही कळत, पण तिचा पण आकार पिल्लांसारखा आहे. मेल टायगरचा मोठा असतो. तर हे 4 पिल्ल, ही 3 आणि हे 4थं पिल्लू, आणि फिमेल आणि मेल, असं 6 जणांचं कुटुंब एकत्र दिसणं खूप रेअर गोष्ट आहे. नंतर असं मस्ती करते बछड्यांसोबत टायग्रेस पाण्यावर. आता तुम्हाला एक सांगतो, ही माझ्या सगळ्यात आजवरची सगळ्यात भारी सायटिंग आहे आजवरची. या वाघाचं नाव आहे कुराईगड वाघ. पेंच जंगलात रुखड नावाचा भाग आहे, रुखड बफर झोन आहे. तर मी या वाघाचं वैशिष्ट्य काय आहे की तो पावसाळ्याचा सीझन होता तेव्हा प्रकाश होता त्याला, म्हणजे खूप फोटोग्राफरने याचे फोटो टाकले. हा काय करायचा, जंगलात फिरताना ना जे झाडं आहेत अशी वाकलेली तिरपी झाडं असतात, त्या झाडांजवळ जायचं आणि त्या झाडांना मिठी मारायचा. म्हणजे असं वाघाचा फोटो झाडाला मिठी मारताना असं खूप रेअर आहे, पण हा प्रत्येक सफारीत करायचा. त्यामुळं लोक मग फोटोग्राफरला असे पोज आवडतात ना, त्यामुळं मग फोटोग्राफरची रांग लागली त्या वाघाला पाहण्यासाठी. हा खूप फेमस झाला. मग त्यामुळं मी सुद्धा 2 वेळा गेलो याला पाहायला, पण मला त्यावेळेस दिसला नाही. नंतर मी पेंच जंगल हे ताडोबा आणि कानाच्या मध्ये, किंवा नागपूरवरून आपण जेव्हा कानाला जातो तेव्हा मध्ये लागतं पेंच, त्यामुळे मी जेव्हा कानाला जातो तेव्हा पेंच जंगलात एखादी सफारी करतो. तर त्यावेळेस मी 3ऱ्यांदा गेलो होतो याला पाहण्यासाठी. जंगलाच्या आत प्रवेश करतात एक पाण्याचा तलाव होता, म्हणजे माझं नशीब चांगलं की तेव्हा तिथं तो बसला होता. मला जेव्हा 3ऱ्यांदा मी प्रयत्न केला, पाण्याच्या जवळ बसला होता. नंतर तो पाण्यात उतरला. नंतर आता मला तर तिथं झाड नव्हतं दिसत, पण मला वाटत होतं की हा चालावं, त्यांनी झाडाला मिठी मारावी. पण माझ्या नशिबानं त्या पाण्याचा जो तलाव होता त्याच्यात असे लाकडी ओंडके होते जुने, जे पाण्यात असे म्हणजे हे असतात ना पाण्यात रोवलेले किंवा जुने बुडालेले, पण असे लाकडी ओंडके असे. तर ते लाकडी ओंडके होते. काही वेळाने हा पाण्यात पोहत गेला आणि त्या लाकडी ओंडक्याच्या जवळ गेला आणि त्याने असं उभं राहिलं माझ्याकडे बघत. एवढ्या छान पोज दिले, हे असे लाकडी ओंडके पाण्यात बुडालेले. तर त्या लाकडी ओंडक्याच्या जवळ गेला आणि असं मस्त पोज देत बसला. पुढे त्यांनी लाकडी ओंडक्याला मिठी मारली. हे असं एकदम लहान मुलासारखा तो लाकडी ओंडक्याशी खेळत होता, सगळीकडे बघत असं जवळ एकदम.
इकडं बघ तिकडं बघ असे वेगवेगळे ह्या बाजूनी मान हे जवळपास हा 1 तास पाण्यात मस्त त्यांनी पोच दिल्या. नंतर पाण्याच्या बाहेर 1 तास होता, पाण्यात 1 तास होता, नंतर तो रस्त्यावर पण 1 तास चालला. एवढा वेळ चालला. म्हणजे हा एक मी जंगलात एंट्री केल्यापासून बाहेर पडेल हा आमच्या समोर होता. पण आता बघा वाघांचं लाईफ कसं असतं, दुर्दैव हा खूप फेमस झाला होता, पण नंतर हा काही कारणाने गायब झाला, पण क्वचित दिसायचा. पण नंतर अशी बातमी कळाली की एका गावाच्या जवळ हा राहायला गेला आणि तिथे एका टायग्रेसनीच एकाला किल केलं, नरबळी हे झालं, मॅनिटर टायग्रेस झाली. तर त्यावेळेस त्या टायग्रेसच्या सोबत हा होता. याची रवानगी सुद्धा भोपाळच्या, आता हा इतका भारी टायगर दुर्दैवाने जंगलात नाहीये. हा आता टायगर आहे भोपाळच्या म्युझियम याच्यामध्ये, झू मध्ये. आता एक बहादूर नावाचा टायगर कानामध्ये. आता याची गंमत सांगतो. हा फोटो आहे. हा एक नैना नावाची टायग्रेस होती कानामध्ये, तिची पिल्ल होती. तिच्या 4 पिल्ल होती, एक मोहिनी आणि बहादूर, बाकीचे 2 आत्माराम आणि एक सीता नावाची, अशी 4 पिल्ल होती. तर त्यातली 2 पिल्ल स्ट्रॉंग होती, एक बहादूर आणि दुसरी मोहिनी. तिचं नाव आहे, तिचा फोटो आहे पुढे तुम्हाला दाखवत. हा बहादूर हा एकदम बोल्ड होता. हा 1 वर्षाचा जे बरं का, केवढा मोठा दिसतो बघा. म्हणजे मेल टायगर. मोहिनी म्हणजे त्याची आई आहे ना, तिच्यापेक्षा साईजनी मोठा होता त्यावेळेस, 1 वर्षाचा. तर हा इतका बोल्ड होता की गाड्या दिसल्या की तो बाहेर यायचा आणि रस्त्यावर बसायचा. आणि वाघ जेव्हा रस्त्यावर बसतो ना तेव्हा पुढे तुम्हाला जाता येत नाही, म्हणजे ब्लॉक म्हणजे अलाउडच नसतं. त्यामुळं रांग लागायची, 1 वे असतो ना बऱ्यापैकी, त्यामुळं इतका भारी सायटिंग द्यायचा. पण याला पण नजर लागली. म्हणजे मी याला जेव्हा पाहिलं, हा त्याचा फोटो होता 6 महिन्यापूर्वीचा, आणि नंतर मी जेव्हा पाहिलं त्याच्यानंतर तो गायब झाला. नंतर आम्हाला वाटलं की तो बाहेर पडला. आता ऍक्च्युली 1.5 वर्षाचा आहे. आज 1.5-2 वर्षाचे झाल्यावर ते आईपासून वेगळे होतात आणि स्वतःची टेरिटरी निर्माण करतात. मग मला वाटलं की तो बाहेर गेला असेल. म्हणजे सगळ्यांना वाटलं की आता परत कधीच दिसणार नाही. पण म्हणजे आता माझं आहे ना, म्हणजे फॅमिली सारखं, म्हणजे मला जंगलातले वाघ आहे ना असे परत फॅमिली सारखे वाटतात. तर मी त्यानंतर 6 महिने मी खूप वाट पाहायचो की बहादूर दिसल, एवढा मला तो आवडला होता. पण कुठंच बातमी नव्हती. मी तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहे कानाच्या. मग नंतर 6 महिन्यांनी आम्ही दिवाळीत परत कानाला गेलो होतो आणि एक नीलम नावाची टायग्रेस दिसली होती आम्हाला मैदानात. तिचे फोटो काढल्याने वेळ होता आम्हाला. मग मी म्हटलो की चला आपण त्या नैनाच्या एरियात जाऊ. आम्ही गेलो, आमची एकटीच गाडी, आणि पाण्यात हा पोहत बसलेला होता. मग तेव्हा आमचे गाईड आणि ड्रायव्हर, ते गाईड आणि ड्रायव्हर माझ्याबरोबर कायम असतात, तेच असतात. तर ते कन्फ्युज झाले आणि मला लांबून दिसलं की वाघ आहे. माझ्या डोक्यात नाही आलं की हा कोणता वाघ आहे. मला काही पहिले फोटो काढायचं, तर मी पहिले कॅमेरा वगैरे तयार करत बसलो, म्हणजे रेडी घेऊन बसलो. आणि मग आमचा गाईड मला म्हटलं, सर एक काम करेंगे, हम थोड़ा नजदीक जाएंगे, देखेंगे की कौन सा टायगर आहे. तो पण कन्फ्युज झाला की असं अचानक, कारण प्रत्येक वाघाचा एरिया ठरलेला असतो, ते मी तुम्हाला पुढे सांगत. ते पण कन्फ्युज झाले की हा कोणता वाघ असा अचानक येतोय. मग आम्ही जवळ गेलो, मी फोटो काढत बसलो. मग मला म्हणतो, सर हे बहादूर आहे, बहादूर. म्हणजे ते इतके आनंदाने मला म्हणतात, म्हणजे त्यांनाही माहित होतं मला बहादूरला पाहिजे. म्हणजे 6 महिन्यांनी अचानक प्रगटला. म्हणजे आम्हाला दर्शन देण्यासाठीच थोडक्यात आला. मस्त पोहला, रोडच्या बाहेर चालला, आणि म्हणजे दुर्दैवाची गोष्ट त्याच्यानंतर हा परत दिसलाच नाही कधी. हे त्याचं लास्ट सायटिंग परत. म्हणजे वाघांना एवढं सोपं नसतं एरिया निर्माण करणं, खूप स्ट्रगल असतं. तर म्हणजे नशिबाने मला 6 महिन्यांनी फक्त आमच्या एकट्या गाडीला दिसला. नंतर तो परत कोणालाच दिसला, अजूनही दिसला नाही. तर हे कधी कधी नॉर्मल पाण्यांबरोबर कृत्रिम, म्हणजे जिथं ताडोबासारखे तिथं नैसर्गिक स्रोत नाही, तलाव नाही, काही नद्या नाही अशा, तर मग त्यावेळेस सिमेंटचे वगैरे असे पाणवठे तयार करतात. त्याच्यामध्ये हापसे वगैरे जे असतात ते पाणी वगैरे साठवून ठेवतात. मग वाघ त्याच्यामध्ये पण येऊन बसतो उन्हाळ्यात वगैरे. आता बघा ताडोबाचा गदर फिल्म, ते हापसाचं वगैरे तोडतानी, हापसा तोडतानी थोडक्यात एक कॉमेडी म्हणून म्हणतो वाघ. आता वाघ आणि वाघीण फरक दिसला तुम्हाला साईजचा? वाघ केवढा दिसतो आणि टायग्रेस केवढी दिसते, टायग्रेस, म्हणजे एवढा फरक असतो. आणि जेव्हा ते असे रस्त्याने आडवे चालतात तेव्हाच तुम्हाला साईज कळून येतो ऍक्च्युअल. म्हणजे वाघ जरी ना पुढून जर चालून येत असेल ना, तुम्हाला वाटणार किती छोटा आहे, पण जेव्हा तो रस्ता क्रॉस करतो ना तेव्हा त्याचा प्रॉपर साईज कळून येतो. हे वाघ आणि वाघीण म्हणजे टायगर आणि टायग्रेस असे
फक्त जेव्हा त्यांचं मीटिंगच्या वेळेसच फक्त ते एकत्र येतात, बाकी एकत्र ते कधीच सापडत नाही. म्हणजे जेव्हा आपण सफारी करतो ना, आपल्याला वाटतं की टायगर्स बरोबर एक टायगर पण आहे, पण बहुतांशी ना तिचा पूर्ण वाढ झालेला बछडाच तिच्या सोबत असतो. म्हणजे त्यालाच आपण बऱ्यापैकी लोक टायगर समजतात, पण तो बहुतांशी तिचा बछडा असतो. खूप कमी कालावधी वर्षातले टायगर आणि टायगरेस एकत्र राहतात. इथं पण बघा, टायगरेस छोटी पुढं मागं टायगर. यांचं एक साधारण 5 ते 7 दिवस मीटिंग चालतं टायगर आणि टायगरेसचं, आणि ते त्यावेळेस ते एकत्र राहतात. हे टायगर किती मोठा आहे, टायगरेस एक नॉर्मल एक 5 ते 7 दिवस त्यांचं एक मीटिंग चालतं, नंतर ते वेगळे होतात. नंतर आता वाघांची गरजच नसते टायग्रेसला. म्हणजे वाघीण खूप भारी माता म्हटली पाहिजे, सगळ्यात आदर्श. म्हणजे सिंहाचे सुद्धा कसे सिंहीण वगैरे ते ग्रुप असतो, कळप असतो सिंहाचा, त्यामुळे एकट्या सिंहिणीवर भार नसतो पिल्लांचा. दुसरी आपोआप तिला शिकार मिळते, तिला स्वतःला लगेच म्हणजे कळपाने राहतात, त्यामुळे सोपं असतं. पण वाघिणीचं तसं नसतं. वाघिणीला म्हणजे प्रेग्नन्सी असताना सुद्धा स्वतः शिकार करावं लागते, पिल्लांना सांभाळावं लागतं. जशी जशी पिल्लं मोठी होतात त्यामुळे तिला जास्त शिकार शोधावं लागते, पिल्लांना सांभाळावं लागतं. म्हणजे सगळ्यात जे मोठं चॅलेंज असतं ते वाघिणी पुढं असतं. आणि वाघिणीला जेव्हा वाघिणीचा जो प्रेग्नन्सी पिरियड आहे तो त्यामुळे निसर्गाने खूप कमी ठेवलाय, कारण तिला चॅलेंज खूप जास्त असतं. 9 महिन्याचं शक्य नाही तिला प्रेग्नन्सी. वाघिणीचा प्रेग्नन्सी काळामध्ये अराउंड एक 14 ते 18 आठवडे असतो. एक 3.5 ते 4 महिने तिचा प्रेग्नन्सी पिरियड असतो. एका वेळी वाघीण म्हणजे ती किती स्ट्रॉंग आहे, तिच्याकडे किती एरिया आहे त्यानुसार ती पिल्लांना जन्म देते. तिच्याकडे खाद्य किती ते एरिया आहे. एक कधी कधी 5-6 पिल्लांना पण जन्म देते, कधी कधी 4. मी 4 पिल्लांना खूप वेळा पाहिले, आणि 2 पिल्लांना, कधी कधी वय जास्त आलं तर 2 पिल्लांना जन्म देते. पिल्ला जन्म दिल्यावर ती कुठे जन्म देते, कुठे नाही देत. म्हणजे ती एखाद्या अंधारे जागी किंवा गुहेत कपारीत ती पिल्लांना जन्म देते, जिथं कुणी प्राणी येणार नाही. कारण वाईल्ड डॉग असू दे, कोल्हे असू दे, बिबटे असू दे, हे सगळे टपून असतात, कारण हे पुढचे शत्रूच आहेत ना त्यांचे. त्यामुळे पिल्लांना ते मारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाघ असा जिथं कुणी जाणार नाही अशा ठिकाणी. आता बघा किती अंधार आहे, बांबूचं आहे आत, इथं पिल्लं होती, ही गुहेसारखं आहे छोटस, तिथं पिल्लं. म्हणजे एकदम म्हणजे एवढ्या छोट्या पिल्लांना क्वचित पाहता येते. 1 महिन्याच्या आधीच्या पिल्लांना तर कुणाला पाहताच येत नाही. आणि 1 महिन्याची आज जी पिल्लं असतात, वाघाची पिल्लं कसं गर्भधारणेचा काळ कमी आहे त्यामुळे ते आंधळी असतात. म्हणजे पहिलं 1 महिनाभर आहे ना पिल्लांना काही दिसत नसतं, म्हणजे पूर्ण आंधळी असतात पिल्लं, चिकटलेली असतात त्यांची डोळे. त्यामुळे पूर्ण पिल्लांना सगळं आईवरच अवलंबून असतात ही पिल्लं. आणि आई पण, त्यामुळे काय होतं, जेव्हा वाघिणीला शिकार करायची असेल तेव्हा ती लांब नाही जात, मग ती जवळच्या जवळ शिकार करते. मग सोपे शिकारी, मग मुंगूस असू दे, माकडं असू दे, अशी जे सोप्यात सोपी शिकार आहे, कासव असू दे, असे ते शिकार पकडून म्हणजे जिथून लगेच पिल्लांकडे जाता येईल अशी वाघीण शिकार करते. आणि वाघिणीला जेव्हा पिल्ला हलवायचे असतात, आणि वाघीण म्हणजे पिल्लं ही लहान असतात, त्यांना संसर्गाचा धोका असतो, त्यामुळे वाघीण कंटिन्यू जिभेने त्यांना स्वच्छ करत असते, अंघोळीसारखं जिभेने चाटून पुसून त्यांना क्लीन करत असते किंवा क्लीन करत असते. आणि जेव्हा तिला 3 महिन्याची किंवा तिला इमर्जन्सी दुसरीकडे हलवायची पिल्लांना, तर एका वेळी तिचा एकच पिल्लू तिला तोंडात घेऊन जावं लागतं. म्हणजे ती तोंडात अशा बरोबर पकडते, इथं वाघीण तोंडात घेऊन, म्हणजे बरोबर 2 सुळे असतात त्याच्या मागे ती बरोबर पकडून नेते, म्हणजे पिल्लांना काय लागत नाही सुळे वगैरे असे. म्हणजे कुत्री पण असेच पिल्लांना नेतात सगळे, म्हणजे बऱ्यापैकी सगळे प्राणी असेच नेतात. फक्त एका वेळी एका पिल्लालाच ती नेऊ शकते. आता इथं ते म्हणजे दूध वगैरे ती पाजते, इथं तिला हे असतं, इथं पोटाला लागून दूध पितात. आता ही वाघीने जस्ट पिल्लांना जन्म दिला होता, पण ती हंटिंगला आमच्या समोर हंटिंगला बाहेर पडली होती. ही 4 पिल्लं मी पाहिली होती. ताडोबाच्या जवळ लारा नावाची वाघीने. आता ही फार तर फार 2 महिन्याची पिल्लं असते. मांजरा एवढी बघा केवढंच आहे, रस्ता क्रॉस करते, म्हणजे मांजरा एवढी पिल्लं असतात. पण ती वाघ बरोबर आहे ना, वाघिणी आहे ना, लहानपणापासून त्यांना धड देते. रस्ते कसे आहेत, पगदंडी म्हणजे चोर हे कसे, पाणवठे कुठे आहे, लहानपणापासून बाळांना घेऊन ट्रेनिंग. असं नाही की तू बस मी इथं, नाही का, म्हणजे एवढं त्यांना चालवत नेते. ही म्हणजे रेल्वे स्टाईल सगळे आगगाडीसारखी पिल्लं. 3 महिन्यांचं पिल्लं झाले तर ते कुठंतरी मग आपल्याला दिसायला लागतात. 3 महिन्याची हे 3 महिन्यांची पिल्लं एकटी बसली निवांत वाघा राजासारखी एकदम.
एकदम थाटात. तर हे कान्हा जंगलातली नीलम नावाच्या वाघिणीची पिल्लं आहे. तर 3 महिन्याची जेव्हा पिल्लं होतात तेव्हा ती मग खोडकर होतात, खेळतात. आई जेव्हा लांब जाते शिकारीला तेव्हा ती आपल्या भावंडांबरोबर खेळत राहतात, पण तेव्हा थोडीशी बोल्ड होतात. आता ही दोघं म्हणजे अंग चोरून, म्हणजे जेव्हा वाघीण जवळ हलत नाही बरं का, पण ती जास्त लांब नाही जात, तिथल्या तिथं ती खेळत असतात ही पिल्लं. मस्त ओंडक्यावर येणार, चालणार, झोपणार. आता ते वाघीण जेव्हा जवळ असते तेव्हा तिची जी शेपटी आहे ती हलवत असते. मग त्यांना वाटतं की हा आपला काल्पनिक शत्रू आहे, मग ती पिल्लं शेपटीला चावत बसतात. किंवा ती काडी आहे तर त्या काडीला पकडून चावत बसतात. किंवा आता ते पाण्याचा पाईप वगैरे जरी असलं जंगलात ती चावत बसतात. म्हणजे पिल्लांना वाटतं हा शत्रू आहे आपल्याला, त्याला पकडायचं. अशी पिल्लं मस्त एन्जॉय करत राहतात. जेव्हा असे झोपलेलं मस्त एकदम स्वप्नबाज असं एकदम मस्त. नंतर जेव्हा वाघीण जवळ येते म्हणजे शिकार करून रिटर्न येते तेव्हा ती आवाज काढते असा छोटासा. मग ते बरोबर पिल्लांना कळते की आपली आई आली. मग पिल्लं तेव्हा झाडीतून बाहेर येतात, जवळ येतात. मग वाघीण बरोबर त्यांना जवळ घेते, चाटते त्यांना. असं बघा किती मस्त जवळ घेतलं पिल्लाला, मस्त चाटते. हे एकदम माया. म्हणजे वाघीण पिल्लांसाठी खूप जागरूक असते वाघीण. तिला अजिबात आवडत नाही की दुसरा शत्रू आजोबा ती सहन नाही करत. नंतर पिल्लू एक 8 महिन्याचं, वर्षाचं असे वेगवेगळे एकदम बोल्ड होतात. आता हे जे दोन्ही, हा वेगळ्या ताडोबातला आहे, हा पण ताडोबातला आहे पण वेगळा आहे. हे इतके बोल्ड होते गाड्यांपुढे येऊन बसतात एकदम थाटात आत्ताच. म्हणजे एक 8 महिन्याचे, म्हणजे एकदम बिंदास, किती गाड्या होते काय घाबरत नाही. हे ताडोबाचे दुसरे बच्चू आहेत, बछडे. नंतर थोडे मोठे झाले मग ते बछडे आपल्या भावंडांबरोबर फाईट करत राहतात. ती फाईट पण मित्रत्वाची फाईट असते, अशी काही खरी खरी फाईट नसते. पण त्याच्यामुळे काय होतात, त्यांचे पंजे स्ट्रॉंग होतात, दात स्ट्रॉंग होतात. मग त्यांना कळतं कसं अटॅक करायचं, कसं हे करायचं. म्हणजे असे लुटुपुटीचं युद्ध खेळत बसतात ते. नंतर पाण्यात मस्त मस्ती करतात, डुंबतात, एन्जॉय. हे सगळे बछडे आहेत बरं का, एवढे छोटे, म्हणजे साईज जरी वाटला. नंतर जो मजबूत होतो तो जास्त दूध पितो आईचं, तो जास्त मांस खातो. म्हणजे तेव्हाच कळतं की कोणता बछडा स्ट्रॉंग आहे, म्हणजे आईलाही कळतं. आणि वाघीण एक हुशार करते. नंतर ही पिल्लं जेव्हा 1 वर्षाची होतात, 1-1.5 वर्षाची, तेव्हा वाघीणची शिकार करते ना, ती छोटी मोठी हरण वगैरे किंवा डुकराचं पिल्लू, तर त्यांना ती मारत नाही. ती फक्त दातात पकडून आणते, थोडी जखमी करून आणते आणि त्या पिल्लांपुढे सोडते जिवंत. मग त्या पिल्लांना ती मारायला सांगते की तू मार. समजा ते जिवंत असतं ना, मग ते पळतं. मग पिल्लांना सांगते की ती पकड परत, आणि जर पिल्लांना नाही जमलं तर ती परत पकडते, परत त्यांच्या पुढे आणते, पण ती मारत नाही. म्हणजे प्रॉपर जोपर्यंत आपलं बछडं प्रॉपर ट्रेन होत नाही तोपर्यंत वाघीणचं ट्रेन चालूच असतं. आता हे 2 वर्षाची, हे बघा कुत्रा मस्त बसला एकदम पोज देऊन. हे सगळे आता प्रॉपर टायगरच वाटतात. हे 1.5-2 वर्षाचे टायगर आहे. जेव्हा वाघिणीला कळतं की हे ट्रेन झाले, शिकार एकटे करू शकतात, तेव्हा मग ती त्यांना हाकलून लावते. मग तिचं आहे मातृत्व संपतं. मग ती त्यावेळेस त्यांची थोडक्यात शत्रू होते. एक वाघाची नाव आता कशी पडतात. आता वाघाची सांकेतिक नाव असतात. T1 टायगर, T1 T2 अशी नाव असतात. T1 का त्यांनी लिहिली असतात. पण पर्यटकांना किंवा वाईल्ड लाईफ जे आहेत गाईड, ती नाव वेगळी ठेवतात. आता ही झाडावर चढते म्हणून पेडवाली टायग्रेस, तिचं नाव आहे पेडवाली, खूप फेमस आहे. ही 5-6 महिन्यातून अशी मस्त झाडावर चढून पोच देते. नंतर ही आहे, हिचं नाव घंगार. घंगार नावाचा नाला आहे. म्हणजे घंगार नाला, मगर नाला असे ठिकाणांवरून नाव पडतात. एक भैसन घाट आहे, तुम्हाला कुराईगड म्हटला, कुराईगड नावाचं गाव आहे, त्या कुराईगड. असे वागडो नावाचा एक एरिया आहे, वागडो. अशा ठिकाणांवरून नाव पडतात. आता याचा चेहरा बघा थोडासा असा बेडब आहे, स्कारफेस. तर याच्या चेहऱ्यामुळं याचं नाव स्कारफेस पडलं. आता हा मुन्ना मगाचं सांगितलं, कॅट आणि PM कानाचा. हा मुन्ना नावाचा गाईड आहे कानामध्ये, त्याचं नाव पडले याला. का? कारण हा जेव्हा हा टायगर जेव्हा दिसला होता पहिल्यांदा, तेव्हा तो लंगडत चालला होता. म्हणजे त्याला काहीतरी इंजुरी झाली असेल. तर त्यावेळेस ज्याने पाहिलं होतं पहिल्या जिप्सीनी, तो त्याला म्हटला, अरे ये तो आपला मुन्ना जैसा लंगडारा आहे. हा मुन्ना जो आहे गाईड तो लंगडत चालतो, म्हणून त्यांनी मुन्ना म्हटले याला, मुन्ना जैसा लंगडारा आहे. तर याचं नाव मुन्ना पडलं.
आणि मग मुन्ना आता ते हिस्ट्री झाली मुन्ना, हे तेच कॅट तो मुन्नाच आहे टायगर. आता ही मोहिनी, कधी कधी हिरोईनचं नाव नीलम, माधुरी, मनीषा अशी पण नाव जे आवडेल ते. ही मोहिनी त्या बहादूरची बहीण, तेव्हा इथं हरणं इथं ती. नंतर ही जी आहे ती जुनाबाई, जुनाबाई नावाचं मंदिर आहे ताडोबात. सचिन तेंडुलकरची आवडती टायग्रेस ही जुनाबाई. तेंडुलकरनी सगळ्यात जास्त फोटो हिची काढले असतील जुनाबाई. हिचे आता 3 जनरेशन ताडोबामध्ये हिचे. आता सुद्धा हिला 2 पिल्ले आहेत. मी हिला पाहून आलो आता मे महिन्यात. वाघाला प्रचंड आवडते झोप, म्हणजे एकदम पुणेरी माणसारखा दुपारी 2 ते 5 झोपलेला असतो वाघ. किती काय करा तुम्ही, आवाज करा, गाड्यांचा आवाज करा, काही वाघाला काहीच फरक नाही पडत. तिथं तो जो कुराईगड आहे ना, मस्त झोपला अर्धा तास पाण्यात जाऊन. नंतर तो उठला, मस्त पाय तंगडी वर करून झोपणं तसं एकदम निवांत. आता तुम्हाला खोटं वाटेल, या झाडापासून फक्त 50 फुटावर आमची गाडी आहे. 4 तास उठला सुद्धा नाही वाघ. म्हणजे आम्हाला रिटर्न यावं लागला. हाच फोटो माझा त्या वाघाचा. अशाच पोहोच झोपलेला, अजिबात उठला नाही. तो राजा आहे, त्याला वाटेल तेव्हा तो उठणार, त्याला वाटेल तो चालणार. हा तो कुराईगड जो म्हटला ना, शेवटी रस्ते देऊन झोपला. झोप आवडते त्यांना. मस्त बघा, दगडावर झोपला, एकदम मजेशीर झोपतात, काही टेन्शन नाही त्यांना. मग नंतर झोपून जेव्हा उठतो वाघ, म्हणजे वाघाची जेव्हा फोटोग्राफी आपल्याला करायची असेल तेव्हा पुढच्या स्टेप्स माहिती, त्याच्या सवयी माहिती पाहिजे, तुम्ही रेडी पाहिजे. कारण ही सगळी एका सेकंदाचे, काही सेकंदाच्या कृती आहे. मग जेव्हा वाघ उठतो तेव्हा तो पहिलं जांभई देतो, अशी निवांत एकदम मोठी यॉर्निंग म्हणतात. आणि प्रॉपर त्याचे बघा सुळे, त्याचा जबडा किंवा किती मोठा आहे, म्हणजे आरामात माणसं डोकं बिका आरामात तो, हे काहीच नाही हे. तर असं त्याच्या प्रत्येक कृती आपल्याला कळाली पाहिजे. जांभई. नंतर वाघ हा खूप स्वच्छ प्राणी आहे, त्याला तो क्लीन, त्याचं स्वतःचं अंग सुद्धा, ते बछड्यांचं तर तो क्लीन करतो, पण त्याचं स्वतःचं अंग सुद्धा तो जिभेने, जीभ त्याची खरबडली ते, तर तो जिभेने त्याचे पंजे क्लीन करतो. त्याच्या नखामध्ये सुद्धा रक्तमांस अडकलेला असतो, ते क्लीन करतो. पाण्यात जातो, मस्त आंघोळ वगैरे करतो. असं कंटिन्यू बघा बछड्यांना क्लीन करताना मला सांगितलं. पाण्याच्या बाहेर मस्त आंघोळ करून मस्त असं शेपटी पाणी बिनी फिरवतो, हे करतो, बाहेर येतो. नंतर स्ट्रेचिंग करतो. जेव्हा त्याला चालायची सुरुवात आहे ना, तो प्रॉपर स्ट्रेचिंग, बऱ्यापैकी स्ट्रेचिंग करतो. म्हणजे हे आपल्याला लक्षात 1 मिनिटात होतं ना स्ट्रेचिंग, पण तुम्हाला असे फोटो मिळायचे असेल तर तुम्हाला आधी माहिती पाहिजे. प्रॉपर योगा करतो तो, योगा डे साजरा करतो. आता बघा हे आत्ताच्या जून मधला 4 जूनचा फोटो आहे. मस्त टायग्रेस मस्त स्ट्रेचिंग करताना, हे बघा वाईल्ड डॉग पण स्ट्रेचिंग करतो, मस्त एकदम योगा आहे, सगळे योगासनं. वाघाला वास लगेच येतो, त्याला कोणता दुसरा वाघ आपल्या एरियात आलाय किंवा त्याला गंधज्ञान चांगलं असतं तर तो ना स्मेल घेत फिरत असतो पूर्ण त्याची टेरिटरी. मग तिथं त्याला कळतं, समजा दुसरा जर वाघ आहे तर त्याला कळून येतं. त्यामुळे वाघाचे असे वाघ वास घेताना तुम्हाला असं बऱ्यापैकी जंगलात फिरताना दिसेल. हा वाघ बघा वर झाडांचा वास घेतोय, हा ओंडक्याचा वास घेतोय. नंतर त्याला असं आवड वेगळं वाटलं तर तो असा आहे ना, याला फ्लेमन रिस्पॉन्स म्हणतात. म्हणजे थोडक्यात हसतोय तो, असं हसण्याची कृती थोडक्यात. हा एक म्हणजे दात बीत असं दाखवतो. हा चिडलेला वाघ नाही. हे जे दिसतात ना असे वळ्या, एक कपड्याला आठ्या जसे पडतात ना तसे चेहऱ्याला आठ्या पडतात, त्याला फ्लेमन रिस्पॉन्स वेगळा, तो वासामुळं घेतो. आता इथं बघा ही वास घेते झाडाचा टायग्रेस, हा पण फ्लेमन रिस्पॉन्स आहे, काही चिडलेलं नाही. हे बच्चू आहे 8 महिन्याचे. वाघ डोळा पण मारतो, वाघ पण मारतो, वाघीण पण मारतो, म्हणजे एक नाही कोण मार. एक कॉमेडी, असं काही मारत नाही, पण आपण फोटोग्राफ असं म्हणू शकतो डोळा मारताना. वाघाची हद्द सगळ्यात महत्वाचं, म्हणजे वाघाचा हद्द त्याचं जीवन आहे, त्याचं सर्वस्व आहे. हद्द संपली का तो जिवंत राहू शकत नाही. हद्द राखण्यासाठी त्याला कंटिन्यू फिरावं लागतं, म्हणजे त्याला असा आराम करून चालत नाही, कंटिन्यू फिरत असतो वाघ बऱ्यापैकी. वाघाची मेल टायगरची हद्द आहे ना एक साधारण 40 चौरस किलोमीटर असते मेल टायगरची, आणि फिमेल टायगरची एक साधारण 10 चौरस किलोमीटर असते. मेल टायगरची 40 चौरस किलोमीटर आहे, पण त्याच्यात टायग्रेस पण असतो, कारण वाघिणी म्हणजे वाघाला वाघिणी लागतात, त्यामुळं वाघिणी असलेले चालतात.
पण दुसरा वाघ येऊन देत नाही. त्यामुळं वाघाचं स्ट्रगल किती बघा, 40 चौरस किलोमीटर तुला वेगळा एरिया बघावा लागणार जेव्हा तू 2च वर्षाचा असणार. आणि हे मुरलेले वाघ असतात 5-6 वर्षाचे, ते मजबूत असतात, त्यांना डावपेच जास्त माहिती असतात. त्यामुळे सगळ्यात जे स्ट्रगल आहे ते मेल बछड्यांना पुढं. आता बघा वाघ किती मोठा आहे, हे पुढून येताना वाघ छोटा वाटतो. नाईट पेट्रोलिंग, रात्री पण वाघ फिरत असतो. हिमगर्नाला नावाची टायग्रेस आहे कानात, रात्री ती जी झोपलेली टायग्रेस आहे ना ती नंतर परत मला दिसली होती, म्हणजे ती पण उशिरा दिसली होती. वाघ असा कंटिन्यू फिरत असतो. मग फिरताना तो सगळं वास वगैरे घेतो. मग पुढचं मी तुम्हाला सांगणार नंतर. हा मुन्ना फिरताना. आता वाघ किती फिरतो, आता समजा 40 चौरस किलोमीटर मेल टायगरची हद्द आहे. त्यामुळे तुम्हाला लांब जावं लागतं. लांब जाणं पण चांगलं आहे का, कारण जर वाघ किंवा आता समजा जे टायगरेसचा बछडा मेल बछडा तिथंच राहिला, कधी 2, 2.5, 3 वर्षानंतर त्यांना कळत नाही, कधी कधी आईशी पण मीटिंग होतं वाघांचं, होऊ शकतं. त्यामुळं किंवा टायग्रेस असेल तिच्या पित्याशी मीटिंग होऊ शकतं. त्यामुळं अशा मीटिंग मधून जर पिल्ल झाली तर ती कमकुवत असणार, म्हणजे ती जगणार नाही, जादा मरू शकतात लवकर, वीक असणार, म्हणजे इंटर हे झाले तर. त्यामुळं निसर्गच ती काळजी घेतो की शक्यतो बछडे वगैरे लांब जातात शक्यतो. मग कधी कधी लांब जाऊन मग ते गावाच्या आसपास गुरं वगैरे मारतात. जेव्हा ते गुरं मारून स्ट्रॉंग होतात, 4-1 वर्ष झाली तर ते मग मेन जंगलात येतात आणि त्यांची नवीन हद्द करतात. आता एक ताडोबातला वाघ जवळपास 2000 किलोमीटर चालत जाऊन ओडिसात गेला. त्याला रेडिओ कॉलर होती त्यामुळे ट्रेस झाला. म्हणजे त्याची टेरिटरी निर्माण करण्यासाठी, मादी मिळवण्यासाठी एवढ्या लांब 2000 किलोमीटर, ही आत्ताची बातमी म्हणजे या वर्षातलीच बातमी, म्हणजे एवढ्या लांब सुद्धा वाघ जाऊ शकतो. एक तो जय नावाचा वाघ म्हटलं होतं सगळ्यात मोठा, तो पण 400-500 किलोमीटर ट्रॅव्हल्स करून गेला होता. म्हणजे एवढ्या लांब वाघ जातो, कारण तिथं त्याला पाणी पाहिजे असतं, टायग्रेस पाहिजे असती आणि मेन हद्द पाहिजे असते. आता हद्द ठरवण्यासाठी वाघ 2-3 गोष्टी करतो. सगळ्यात महत्वाचं वास घेतो, झाडांवर निशाण मारतो. हे जे आहे ना ते सगळे त्यांनी नखानी वरकडे घेतलेत. मग हे असं बघा, ही टायग्रेस आहे, ती ट्रेनिंग देते, बच्चे ट्रेनिंग आहे, बच्चे पण शिकतात कसे हे करायचे मार्किंग. हे हा तो जो कुरायगड आहे ना, तो झाडांना मिठी मारण्याच्या आधीचा फोटो आहे. आणि हे जे वरखडे, आता वाघ पण हुशार असतात, जेवढा वरखडे उंच तेवढा दुसऱ्या वाघाला वाटतं हा खतरनाक वाघ आहे, म्हणजे हायटेड जास्त आहे, मजबूत आहे. मग वाघ कधी कधी काय गंमत करतात, झाडावर चढतात आणि वरखडे मारतात, थोडेसे चढतात, म्हणजे नाही का, असे पण वाघ भारी आहे. म्हणजे पुढच्या वाघाला हिंमत द्यावं की इथं यायचं. नंतर अजून एक, आता हे लघवीकरण, विष्ठा करणं हा देहधर्म आहे, पण या देहधर्माचा सुद्धा उपयोग वाघ आपल्या हद्दीसाठी करतात. कारण वाघाची आणि वाघिणीची लघवी ना मागच्या बाजूने असते, म्हणजे असे वाघाची आणि वाघिणीची अशा मागच्या बाजूने उडते लघवी. त्यामुळं लघवीचा वापर तो हद्द, त्याच्या लघवीचा उग्रवास असतो, म्हणजे त्यामुळे त्याला कळतं की आपले हद्द आहे. मग असं तो एकाच जागी लघवी नाही करत, असे ठराविक म्हणजे 50-100 फुटावर तो लघवी करत चालत राहतो वाघ. जिथं लघवी करायची त्या बाजूला तो वळतो आणि मग लघवी करतो, झाडावर करतो, गवताच्या पुंचक्यावर लघवी करतो. हे असं मागच्या बाजूनी लघवी, वाघ आणि वाघीण दोन्ही पण मागच्या बाजूनी लघवी करतात. नंतर ही विष्ठेचा पण उपयोग तो हद्द ठरवण्यासाठी करतो. तो चालताना रस्त्याच्या बाजूला जातो आणि हे मागचे 2 पाय ना त्यांनी खड्डा तयार करतो आणि त्या खड्ड्याच्या जवळ तो विष्ठा तयार करतो. त्यामुळं त्याला कळतं की त्याची एरिया आहे. या विष्ठेवरून पण काय कळतं की वाघ जेव्हा खातो ना प्राणी, तेव्हा तो त्वचेसकट खातो, कातडी सकट. त्यामुळं जर अस्वल खाल्ला असेल तर काळे केस दिसतात. असं विष्ठेवरून पण प्राणी, हे सगळे केस दिसतात तुम्हाला, वाढलेली विष्ठा आहे पण प्राण्यांची केस दिसतात. आता हे मी पाहिलं बघा, ही लघवी उडाली, ही नवीन म्हणजे ही जस्ट 1.5 वर्षाचीच आहे टायग्रेस. तिची आई इथं आहे पण ती पण स्वतः म्हणजे शिकली ती मार्किंग करायला. आणि ही डीजे नावाच्या वाघिणीची बछडी आहे. आता पावसाळ्यात पार्क क्लोज असतं, कोर झोन, तर मला वाटते ही पण खूप आईप्रमाणे स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता मला वाटते की 4-5 महिन्यांनी जेव्हा दिवाळीत पार्क ओपन होईल तेव्हा हिनी आईला आपल्या हुसकून लावलं असेल असं मला वाटते. पाहूया काय होईल ते. पण हिनी आताच
तिची टेरिटरी मार्किंग करायला सुरुवात केली. विष्ठेसाठी मी म्हटलं असे उकीर हे करतात, ते पायाने मागच्या उकरतात आणि मग तिथं विष्ठा करतात, त्याला उकीर म्हणतात. आता वाघाचं हद्द म्हणजे त्याच्यासाठी फक्त हद्द नाही, त्याचं जीवन आहे. म्हणजे तिथल्या माद्या असू दे, पाणी असू दे, खाद्य असू दे, सगळं त्या हद्दीशी निगडीत आहे. त्यामुळे दुसरा जर मेलवाघ कोणता आला तर तो जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून त्याच्याशी लढतो, त्या मेलवाघाशी. आणि शक्यतो हद्दीचा मालक जिंकतो, कारण त्याला अनुभव असतो. पण कधी कधी पुढचा हा जर म्हातारा असेल मेलवाघ म्हणजे हद्दीचा मालक, तर दुसरा तरुण वाघ त्याला हरू शकतो. पण या आता हे बघा, टायग्रेस आहे, तिच्यावरून भांडणं चालू आहे दोन वाघांची. जो वाघ मजबूत आहे तो काही वेळाने जिंकतो. कसं कळतं? जो हरलेला वाघ आहे ना, मग नंतर तो खाली बसून राहतो जमिनीवर, तो उभं नाही राहत. आता हे कसं उभे राहिले तसं तो खाली बसून राहतो. मग कळतं की हा हरलाय. मग बरोबर तो हद्द सोडावा लागते. आणि हद्द जेव्हा सोडावी लागते तेव्हा थोडक्यात दुसरी हद्द मिळणं खूप अवघड असते, कारण बाजूला कोणता तरी वाघच आहे. मग अशा वेळेस त्यांना दुसऱ्या म्हणजे गावाच्या शेजारी जाऊन राहावं लागतं. आता कधी कधी वाघांशी नाही, कधी कधी हा जो आहे ना जिम कॉर्बेटच्या म्युझियम मधला वाघ आहे, 77 साली त्याचं हत्ती बरोबर फाईट झाली. हत्ती पण मिळाला आणि वाघ पण मिळाला. एवढी किती डेंजर फाईट असेल ती, विचार करा. इथं लिहिलंय खाली, हत्ती बरोबर फाईट झाली आणि त्याच्यात तो मेला, हत्ती पण मेला. म्हणजे इमॅजिन करा, हत्ती आणि हा कंटिन्यू रात्रभर फाईट आहे आणि दोन्ही जखमी होऊन मेले. आता वाघाला सुद्धा मोतीबिंदू होतो, कॅटरॅक्ट झालं बघा या डोळ्याला. हे वार्धक्यामुळे त्याला पण दिसते, दृष्टी कमजोर होती कधी कधी. आता ही नीलम नावाची टायग्रेस आहे, तिला इंजुर केलं दुसऱ्या मोहिनी नावाच्या टायग्रेस, जखम. मग नंतर जखमी होता. नंतर वय, आता हा उमरपानी नावाचा खूप मोठा वाघ होता कानातला, पण तो आता म्हातारा झाल्यामुळे पूर्ण वीक झालाय. हा जेव्हा शेवटचा दिसला त्याच्यानंतर आठवड्याने आम्ही पण हे प्लॅस्टिक असू दे किंवा काय असू दे, त्याच्यामुळे पण मग वाघांचा हे होतो, मृत्यू होतो कधी कधी. मग हे कसे म्हातारे वाघ गावाच्या जवळ जातात किंवा जखमी झालेला वाघ गावाच्या जवळ जातो, गावातली जनावरं मारतो. मग सुडाच्या भावनेने गावकरी पण कधी कधी काय करतात, त्याच्यावर विष टाकतात. मग त्यामुळे हे वाघ मरतात. आणि म्हणजे वाघ हा नरभक्षक खूप क्वचित आहे. म्हणजे मी सुद्धा आहे ना, एवढ्या जवळ, लॅपटॉप जेवढ्या जवळ आहे ना तेवढ्या जवळ वाघ पाहिलाय, माझ्या एवढ्या जवळ आलाय वाघ. वाघ हा आपला म्हणजे माणूस हा त्याचा प्राणी नैसर्गिक खाद्यच नाही. वाघ हा पूर्ण आपल्याकडे कानाडोळा करतो, आपल्याकडे डुंकूनही पाहत नाही. त्याचं जे खाद्य आहे ते मेन जंगलच आहे. जंगलात जर खाद्य भरपूर असेल तर वाघ ते मिळू शकतो. जर जंगल संपलं तर त्याचे भक्ष्य मिळणार नाही, त्यामुळे त्याला गुरांकडे यावं लागतं. आणि मग एखादा इंजोर वगैरे वाघ असेल, शिकार नसेल होते मग माणूस हा सगळ्यात सोपा प्राणी म्हणजे शिकार करायला, मग तो नरभक्षक होतो. पण खूप क्वचित उदाहरण आहे. म्हणजे वाघांचं रक्षण करणे हे खूप गरजेचं आहे, कारण अन्न साखळीतला सगळ्यात मेन दुवा आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. सरिस्का नावाचं एक रिझर्व नॅशनल पार्क आहे रणथंभोर मध्ये. 2005 साली तिथं 0 टायगर होते. एकही टायगर शिल्लक नाही होता राहिला, सगळे शिकारी लोकांनी संपून टाकले होते. पण मग त्यांनी रणथंभोर मधून एक मेल टायगर आणि टायगरची जोडी आणली. नंतर आज तिथं 25-30 वाघ आहे. म्हणजे असे प्रयत्न आता गव्हर्नमेंट कडून होतात. 50 टायगर रिझर्व आहे तिथं. 2009 साली एकही टायगर नव्हता शिल्लक, सगळे मारले गेले होते. पण आज 50ला जवळपास 100 एक टायगर आहे. म्हणजे आजकाल आता चांगले धोरणं चालू आहे सगळी. म्हणजे 2005-2009 पासून, म्हणजे इंदिरा गांधींनी जेव्हापासून हे केलं ना, मग प्रत्येक गव्हर्नमेंट आहे ना वाघांकडे, कारण वाघ हे भारताची शान आहे, त्यांचं रक्षण झालं पाहिजे. वाघ आता बघा, हे जे ना ताडोबामध्ये रामदेगी नावाचं मंदिर आहे जंगलात. इथं मंदिराची कमान आहे, इथं भेळ वगैरे मिळते, आत भेळचे स्टॉल आहेत. म्हणजे आपण खाली उतरून भेळ खाऊ शकतो. त्या कमानी समोरून वाहन आहे वाघ. आता आदिवासी लोक वाघोबा, वाघजाई, वाघदेवता म्हणून तिला पूजतात. हे कान्हा जंगलातलं मंदिर आहे, तिथं सुद्धा वाघ आहे. म्हणजे आम्ही जंगलात प्रवेश करतो ना तेव्हा गाईड किंवा ड्रायव्हर लांब आहे मंदिर, पण पहिले असं नमस्कार करतात आता एंट्रीला पण वाघाला. म्हणजे त्यांच्यासाठी देव आहे. हे रणथंभोर मध्ये एका मंदिरात वाघ जाऊन बसलाय आणि मागे रामाचं आहे, श्रीराम लिहिलेलं आहे. वाघ हा जंगलाचा राजा आहे. इतका देखणा प्राणी दुसरा कोणताच नाही वाघ. म्हणजे मी जिम कॉर्बेटला जेव्हा तुम्हाला सांगितलं माझा किस्सा, त्यावेळेस मी आत राहिलो होतो, एक फॉरेस्ट रेस्ट हाऊसला पण राहिलो होतो. तिथं हा प्राणी इतका देखणा आहे
जंगलाचा राजा आहे, त्याला आपण जपलं पाहिजे. धन्यवाद. हे नागपूर एअरपोर्टच्या बाहेर जातो हे स्टॅच्यू नागपूर एअरपोर्टच्या. आपल्याला लोकांनी खूप किती म्हणजे फोटोग्राफीमध्ये त्यांचं कौशल्य आणि किती अभ्यास केला आहे त्याचा, की त्याच्या वेगळ्या सवयी काय काय असतं हे आपण नुसतं बघतो आणि आपल्याला अरे वा वाघ दिसला की आपण छान म्हणतो, पण त्यांनी वेगवेगळ्या त्याचा अभ्यास केलाय. आणि वाघ असे नावाने कसं आयडेंटिफाय करता तुम्ही की हा बहादूरच आहे? नाही मग ते आता जेवढं फिरून आपण सवय हा, मी आता फोटो जरी कोणत्या जंगलात दिसला ना मी ओळखते तुम्हाला हात होईल. आणि नाही मेन वाघाची हद्द आहे ना ती महत्वाची. आता मी जे म्हटलो ना हद्दीत तोच टायगर असतो, हा क्वचित दुसरा आक्रमण करतो. त्यामुळे याच्यात जो दिसतो ना तोच टायगर असतो. त्यामुळे तो बहादूर, त्यामुळे ते गाईड अँड ड्रायव्हर सगळे आम्ही कन्फ्युज झालो होतो ना हा कोण आहे नवीन. तर तो त्याला माहिती होती त्याची जुनी टेरिटरी ना, तो बछडा असताना, त्यामुळे तो रिटर्न आला होता. एक शंका आहे, आफ्रिकेच्या जंगलात वाघ का नाही? वाघ आता ऍक्च्युअली म्हणजे ते कसं मायग्रेशन वगैरे झालं ना, तिकडे वाघ गेलेच नसतील. हो वाढू शकतो. वाघ आहे ना कमालीचा सगळीकडे अडॉप्ट होणारा प्राणी. म्हणजे वाघ हा थंड प्रदेश आहे, सायबेरियन वगैरे तिकडचा प्राणी आहे. तो जर साऊथला इव्हन ताडोबात किती गरमी 45+ असं 50 डिग्री असतं, तिथं सर्वाइव्ह होतं, तर वाघ कुठेही सर्वाइव्ह शकतो. वाघ पूर्ण कॅप्चर केलं भारत वाघाने. कारण आधी सिंह सगळीकडेच होते, पण सिंहापेक्षा वाघ स्ट्रॉंग आहे. वाघाने सगळ्या जंगलातून सिंहांना हाकलून दिले, फक्त गिर पुरते सिंह राहिले. म्हणजे थोडक्यात वाघ सिंहांना मारून वाघ स्ट्रॉंग झाले. आज थोडा आहे वाघ. म्हणून इकडनं आफ्रिकेत नेले नाही का वाघ? कारण आपण ते चिते आणले ते इकडे बरेचसे नेले. ते सूट नाही होत, वाघ होऊ शकतो सूट. कारण गवताळ प्रदेश आहे. नाही देणार पण नाही ना, आपल्याकडे इंडेंजर आहे ना वाघ. आता कोण देणार आहे वाघ? म्हणजे राज्यातल्या राज्यात पण देत नाही कधी. ते पाळीव आहेत, ऍक्च्युली पाळीव आहेत ते बऱ्यापैकी. म्हणजे हे नैसर्गिक खूप कमी आहेत, पाळीव त्यांनी बऱ्यापैकी. पेट आता एक मी तुम्हाला एक सांगणार होतो ऍक्च्युली. नाही एक पेट आहे ना, एक आता इंदिरा गांधीच्याच काळातलं एक गोष्ट आहे. ओरिसामध्ये एक वन अधिकारी होते. ते ओरिसात जे जंगल असेल त्यावेळेस, तर त्या जे आहे त्यांचं चौधरी बहुतेक नाव होतं त्यांचं. तर त्यांचे ते वनाधिकारी असताना ना त्यांच्या जवळच्या जंगलात आहे ना एक बछडा सापडला, एकटाच पिल्लू वाघाचं 2-3 महिन्याचं. आणि मग तिथले मजूर वगैरे असतील तर ते घेऊन त्या वनाधिकाऱ्याकडे आले आणि त्यांच्याकडे दिलं. आधी त्यांना ते जे आहे जोडी, तर त्यांना बहुतेक मूलबाळलं होतं. त्यांनी ठरवलं, तो काय 70-71 कोण विचारत नव्हतं, तर त्यांनी ठरवलं की आपण पाळू. मग त्या बछड्याला त्यांनी त्यांच्या घरी ठेवलं. 3 महिन्याचंच होतं तेव्हा, ते काय लहान होतं, त्यामुळं तो पूर्ण पाळीवच झाला वाघ. तो त्याचे फोटो पण आहे नेटवर, तुम्ही सर्च केले ना फोटो, तो इतका म्हणजे इंदिरा गांधींनी सुद्धा दखल घेतली त्याची. इतका ह्यूज होता तो. आता एवढा जो टायगर आहे ना तेवढा ह्यूज होता तो नंतर. पण दुर्दैव म्हणजे त्यांना ते दोघं जोडी ना, त्यांना इतका लढा लागला होता त्याचा. म्हणजे तो त्यांच्यावरच जेवायचा त्यांच्याच बंगल्यात, पण बाकी कोणालाच तो त्रास देत नव्हता. नंतर ते काय झालं, एकदा ते बाहेर होते आणि त्यांच्या बंगल्यात एक हे कुत्रा शिरला आणि त्या कुत्र्याला हे झालेलं होतं काय आपलं रेबीज झालेला कुत्रा होता. आणि मग तो कुत्रा आल्यामुळं हा ते कुत्र्याकडे पळत गेला आणि कुत्र्याबरोबर त्याची भांडणं झाली आणि यांनी कुत्र्याला मारलं, पण कुत्र्याने पण याला चावला आणि मग तो मेला जो पाळीव आहे. ते खूप वाईट वाटलं. मग त्यांचं इतकं प्रेम होतं ना, ज्यांनी पाळला होता ना ते पण 6 महिन्यांनी मग त्यांची पण डेथ झाली. अशी स्टोरी आणि खरी स्टोरी अशी आहे. फिल्म पण आहे, युट्यूबवर पण आहे. इंदिरा गांधी पण आल्या होत्या बहुतेक त्यांना भेटायला त्यावेळेस. म्हणजे अशी आहे पाळीव पण ते तेव्हा हे लेपर्ड असतील. लेपर्डची संख्या जास्त आहे का वाघांची संख्या इंडियामध्ये? लेपर्डच असणार. आता आपल्या जुन्नर तालुक्यातच थायलंडमध्ये ते मॉन्क्स आहेत ना काही, त्यांनी असे पाळलेत वाघ. एका 100 स्क्वेअर फूट मध्ये ते 10 वाघ बसून असतात. ते त्यांना बाहेरची माणसं पण त्यांच्या तिथं आहे ना अशी उंदरं मोठी मोठी अशी सोडलेली असतात खायला त्यांना, तरी ते खात नाही, मारू शकत नाही अशी ते वाघ.